ज्ञानेश्वरी भाव कथा निरूपण आज दुसरा दिवस आहे। काल आपण माऊलीचे वडील आई यांचं देहांत प्रायश्चित वगैरे पाहिलं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीचं चिंतन आपल्या पुढे ठेवलं। माऊलीचं जीवनचरित्र आणि विठ्ठलपंतांचं जीवनचरित्र। आई वडिलांनी मुलांचं भलं व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं, नुसत्या मुलांचं नाही, त्या 4 मुलांच्या माध्यमातून अब्जावधी मुलांचं, भारतीयांचं, पूर्ण जगातील मुलांचं चांगलं व्हावं या हेतूने माऊलींनी उदात्त अंतकरणाने आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं। जे आज जवळजवळ 100-150 कोटी लोक कुंभमेळ्याला ये जा करतात। अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी जाऊन आणि त्यानंतर पुन्हा विठ्ठलपंतांच्या साधनेचं पुण्य, 24 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य घेऊन 4 भावंड नेवाशाच्या दिशेने येऊन पुन्हा या ज्ञानेश्वरी ग्रंथाला आरंभ केला। आपण इथपर्यंत काल पाहिलं, फार 9व्या अध्यायापर्यंत तुम्हाला संक्षिप्त असा भाग सांगितला। याच्या अगोदर 2 वर्ष आपल्याला बाकीचा विषय सांगितलेला आहे, म्हणून 9वा अध्याय, 8वा अध्याय हे सर्व काही 8व्या अध्यायामध्ये मृत्यूचं तंत्र सांगितलं, मरण कसं यावं म्हणून। माणसाला मृत्यू हा खूप महत्त्वाचा असतो। हा का आयुष्याची संध्याकाळ झालेली असते आणि मृत्यूची मनुष्य वाट बघतो। ज्या वेळेला मरण जवळ आलेलं असतं त्यावेळेला जमीन, घरदार, गुंठा, फ्लॅट, बँक बॅलन्स काहीच आठवत नाही। किती होतो, आपण कोण होतो, काय हे आठवत नाही आणि मरणाची आठवण नसते। तशी माणसाला मरणाची दरदिवस आठवण झाली पाहिजे। तुम्ही जसं दरदिवस आपण पांडुरंगाच्या, भगवान दत्तात्रयाच्या, माऊलीच्या, हनुमंतरायाच्या दर्शनाला जातो, तसं शहाणी माणसं देवाच्या दर्शनाला एखाद्या वेळ चुकलं तरी चालतं, पण स्मशानभूमीमध्ये दररोज दर्शनाला गेलं पाहिजे। का? देवाच्या द्वारामध्ये आपलं आयुष्यावर आपण जाणं येणं असेल नसेल, पण एक दिवस शेवटचा मुक्काम तिथे आहे, जावंच लागतं। खूप महत्वाचा विषय आहे। 8वा अध्याय, शहाणी माणसं दररोज त्या जिथं मृत्यूची चित्ता पेटवल्या जाते, जिथं शेवटची संध्याकाळ तिथं आपली होते, त्याचं दर्शन करतात। किंवा किती माणसं गेली, हीच भूमी, ही स्मशानभूमी, की आपल्याला एक दिवस यायचंय। आपले पूर्वज आलेत, अनेक लोक आलेत, नावडे गाव वसल्यापासून लाखो करोडो लोक तिथे गेले असतील, पुढेही जाणार आहेत। असं नाही की आतापर्यंत महाराज गेले पण आता आम्ही बदल केला, आता आम्ही परिवर्तन घडवलंय, आता तिथं मनुष्य कुठलाच जाणार नाही, असं शक्य आहे कधी? हा, तुम्ही म्हणाल आम्ही आळंदीला आता जायचं नाही, कुंभमेळ्याला जायचं नाही, वृंदावन गोकुळ वगैरे जायचं नाही, पंढरपूरला जायचं नाही, मंडपात यायचं नाही, पण असा जगातला कुठलाही पुरुष असं म्हणू शकत नाही की आम्हाला स्मशानभूमीत जायचं नाही। जावंच लागेल, जावं लागेल, नाही जावंच लागतं। हा, फरक एवढा आहे, तुम्ही जर चांगलं कर्म केलं असेल, आयुष्यभर ज्ञानेश्वरीला समर्पित केलं असेल, माऊलीला, परमात्म्याला समर्पित केलं असेल, तर तुमची जागा बदलेल। अनेक महापुरुषांनी जागा बदलवली। या पृथ्वी तलावर पहिले संत आहेत जागा बदलवणारे, त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर माऊली। त्यांनी ती मृत्यूची जागा बदलली, कायमची अजरामर जीवन केलं। ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर झाली आणि योग साधना करून हे स्थूल शरीर सुद्धा ते अजरामर केलं, संजीवन समाधी म्हणतात। आपल्यासारखे स्मशानभूमीमध्ये जाऊन जाळणं वगैरे हा प्रकार, किंवा खड्ड्यामध्ये नेऊन पूर्ण गाडणं हा प्रकार नाही। स्वतः भगवान परमात्म्याने येऊन त्यांना समाधीला बसवलेलं संजीवन समाधी, हे माऊलीचं जीवन आहे। जगद्गुरु तुकोबराय, एकनाथ महाराज यांनी जागा बदलली। जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज जागा बदलल्या यांनी। यांना कुठल्या स्मशानभूमीमध्ये जाळलेलं नाही, पांडुरंग परमात्म्याच्या चरणकमली हे स्थिरावलेले आहेत, याच्या समाधी आहेत पूर्ण परिवाराच्या। चोखोबराय
पहिल्याच पायरीला आहेत चोखोबारांची समाधी बघा. पहिलं चोखोबारांचं दर्शन आहे, नंतर नामदेव महाराजांचं दर्शन आहे आणि पुन्हा ह्या सगळ्यांचं परिवाराचं झाल्याच्या नंतर मग कानूपात्रा आहे, कानूपात्रेचं दर्शन आहे. श्यामावेशा नावाची बाई होती मंगळवेढ्यामध्ये, 8-10 पिढ्याची तिचे परंपरेने व्यवसाय होता. पण ही कानूपात्रा त्याच श्यामावेशाच्या पोटी जन्माला आली आणि जीवन बदलवलं, भगवान परमात्म्याला समर्पित केलं. माऊलीच्या सानिध्यामध्ये आली आणि माऊलीने तिला तुळशीची माळ घातली. कालही मला महिला बरेचशांनी दाखवल्या, बाबा आम्ही महाराज आम्ही पहिल्या वर्षी 20 वर्षापूर्वी माळ घातलेली तुमच्या हाताने इथे, ती माळ अजून गळ्यात आहे. आज पवित्र एकादशीचा दिवस आहे म्हणून हे जीवन खूप महत्वाचं असतं. योगायोगानं हा कार्यक्रम माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार या निमित्तानं सुरू केलेला आहे. तुमच्या लक्षात असलं पाहिजे, माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज एकादशी आणि उद्या द्वादशीला काला केला होता. 2 वर्षे मी ज्या वेळेला चालू होता आपला कार्यक्रम त्यावेळेला उद्याच्याला काला, द्वादशीला काला आणि बघ काल परवा दशमी या निमित्तानं कार्यक्रम सुरू केलेला. अतिशय देखणा कार्यक्रमाने तुम्ही आजपर्यंत टिकवून ठेवला. का सांगतो तुम्हाला की या लोकांनी ही जागा बदलली. एकनाथ महाराजांनी गंगेमध्ये आपलं शरीर समर्पित केलं. जगद्गुरु तुकोबरायांनी हेच शरीर वैकुंठाला घेऊन गेले. तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे घडत नाही. तुमच्या आमच्या जीवनात आपल्याला जावंच लागतं, त्या स्मशानभूमीत आपल्याला जावंच लागतं. पण जर आपण चांगलं कर्म केलं, अहो रेड्यासारख्याची समाधी व्हावी. तुम्ही म्हणाल आम्हाला सवड नाही, आम्हाला समजत नाही आमचं वगैरे, असं नाही तसं नाही काही. रेड्यापेक्षा आपण ही नाहीत का? रेडा म्हशीचा पोरगा, रेडा म्हणजे आडनावाचे रेडे नाही, म्हशीचा मुलगा प्राणनाथ वगैरे, त्यानं सुद्धा आपली जागा बदलली. संजीवन समाधी माऊलीनं त्यानं प्राण सोडलेला आहे. रेड्यानं माऊलीच्या चरणकमली प्राण सोडला आहे. स्वतः माऊलींनी 13 दिवस तिथे राहिले, कथा कीर्तन भजन पूजन केलं आणि समाधी देऊन माऊलीने स्वतः शेवटचं तिथे कीर्तन केलं, प्रवचन केलं आणि मग आळंदीला आले. हे रेड्याचं जीवन आहे. केवढं भाग्य रेड्याचं. म्हणून दर दिवस दर्शनाला भगवंताच्या गेलं तरी चालेल, नाही गेलं तरी चालेल, पण स्मशानभूमीचं दर्शन घेत जा आणि तिला सांगायचं, आई कुठं जाता येईल न जाता येईल पण एक दिवस तुझ्याकडे आम्हाला यायचंय, तुझ्या कुशीत आम्ही येणार आहोत. म्हणून हा 8वा 9व्या अध्यायाचा सार आपल्या पुढे ठेवला. आज 10वा अध्याय, त्याला विभूती योग म्हणतात. 9व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं, ये भक्तीचे वाटे लाग. आपण सहज म्हणतो तुम्ही या रस्त्याने जा, या वाटाने जा, हाताने दाखवतो, किंवा या रस्त्याने या, इकून या असं दाखवतो. तसं भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ये भक्तीची, या भक्तीच्या रस्त्याला लाग, जेने पावसे आवेगणेच धामाजे. मग ती भक्ती कशी आहे, कशी करायची, त्या भक्तीचं स्वरूप आजच्या या विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगतात. अर्जुन प्रश्न विचारतो, देवा केशूचे भावेश, कुठल्या कुठल्या भावनेनं आणि कुठल्या कुठल्या भावानं कुठल्या कुठल्या देवाचं कशी तू पूजा करायची. कारण देव अनेक आहेत ना. काही माणसं हनुमंतरायाचे होते, हनुमान चालीसा, जय बजरंग. काही माणसं खंडोबाचे भक्त आहेत, भंडारा लावतात, जेजुरीला जातात, ते खंडोबाचे भक्त आहेत. काही भैरवाचे भक्त आहेत, भैरवनाथ. काही भोलेनाथाचे भक्त आहेत, ते काही विभूती लावतात, बिल्वपत्र बेल वाहतात. हे प्रत्येक अभंग आहे, तुम्ही मालिकेत अभंगच आहे ते. हनुमंताचे भक्त, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदो. रविवारी लगेच शिवा मल्हारीचा येळकोटी येळकोटी, जय मल्हार, चालले पंढरपूर जेजुरीला. सोमवारी शिंगणापूर, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. आणि त्यांचे भक्त तुमचे आमचे सारखे नाही आहेत. भूते वेताळ नाचते, शंकराचे भक्त भूत. जे भगवान शंकराची उपासना करतात ती भूत आहेत असं मला सांगायचं नाही, पण जे पूर्वीचे सांगू लिहून ठेवलं ते सांगतोय. कोण भक्त आहेत त्यांचे? भूते वेताळ नाचती.
आणि त्यांचं नाचणं, त्या भूताचं नाचणं, त्यांचा डान्स पाहून हर्षयुक्त उमापती, उमा म्हणजे पार्वती आणि तिचा पती म्हणजे महादेव शंकर, त्यांचे भक्त ते भूत वेताळ हे त्याचे भक्त आहेत. मग सोमवारी त्याच्याकडे, मंगळवारी लगेच तुळजापूर, अनादि अंबिका प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. हे तुळजापूरला. बुधवार आला की लगेच नाही म्हणले आता तुळजापूरला आलो म्हणल्यावर जवळच आहे ना पंढरपूर. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. बुधवारी काही लोक म्हणतात आता ना आपण जवळ आलो म्हणल्यावर गाणगापूर जवळच आहे. निघले भगवान दत्तात्रयाच्या दर्शनाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुवारी भगवान दत्तात्रय, शुक्रवारी जय संतोषी माता. म्हणजे नेमके 7 दिवसाचे 7 तुम्ही नेमके भक्त कुठले? पक्क लक्षात ठेवा नावडेकर, तुम्ही नेमके कुठले देवाचे भक्त आहेत? आणि आपल्याला माहित आहे एकाच पुरुषाजवळ बाई नांदली तर तिला एक पत्नीव्रत पतिव्रत असं म्हटलं जातं. पण चेंजिंग केली तर मग तिला लोकात किंमत राहत नाही. आता आपला वार प्रत्येक दिवशी जर देव बदलतोय तर आपल्याला किंमत राहील का? हे माऊलीच्या ओव्या आहेत. 13व्या अध्यायामध्ये माऊली ओव्या लिहितात, आयसा अखंड भजन करी ओघा नव्हे क्षण भरी. आयसा म्हणजे कैसा? शरण शरण हनुमंता शनिवार, रविवार जय मल्ला येळकोट ती थाळी उचललं वगैरे, शुक्रवारी सोमवारी भस्म उठी रुंडमाळा, मंगळवारी अनादि अंबिका, बुधवारी बोलावा विठ्ठल, गुरुवारी बोलावा दत्त दिगंबरा दिगंबरा, शुक्रवारी जय संतोषी माता, लगेच शनिवारी आला शरण शरण हनुमंता हनुमान चालीस. आयसा आता जे सांगितले 7 देवाचा भक्त, आयसा अखंड कुठलाच खंड पडू देत नाही. पूर्वी कळंबोलीला नवीन नवीन यायचे, भरपूर कार्यक्रम झालेले, अशा कथा कळंबोलीला 2 कथा झालेल्या तिथं मला वाटतं 2-3. आणि मग तिथं एक माणूस होता सातारा जिल्ह्यात, त्याच्या एकाच कपाळाला 7 गंध होते, 7 टिकली अशी लावली. वाघ काहीतरी आडनाव होतं बघा त्याचं, वाघ. त्यांना म्हणलं तुम्ही चांगले वाघ आहेत म्हणलं, हे टिकले एवढे का लावले? म्हणले महाराज आपले 7 दिवसाचे 7 वार आहेत. भैरवनाथ, खंडोबा, बिरोबा, मस्कोबा, तुळजाभवानी, दत्तात्रेय सगळ्याचे ते टिकले असे लावलेले होते आणि त्याने मोजून दाखवले. बरोबर आहे. आयसा अखंड भजन करी, खंड पडू देत नाही, पण एकाची उपासना नाही, अखंड भजन करी ओघा नव्हे क्षण भरी. ओघा म्हणजे शांत नाही, 1 मिनिट सुद्धा शांत नाही. ज्ञानेश्वरीची बैठक आहे. तुमचं जीवन शांत असलं पाहिजे. तुमचं जीवन जर वचवचे असेल, धावपळीचं सारखं जर वसवस, कुत्रं बघा तुम्ही, कुत्रं एका घरात पोट भरत नाही, ते धाव 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 करत राहतात. तसं जर तुमचं जीवन म्हणलं, जीवन तुमच्याकडं कोणी बघत नाही, तुमचं जीवन गंगेच्या पाण्यासारखं शांत, म्हणजे आजगारासारखं शांत असं उगत पडले कुठं, तसं नाही. जे मिळालंय त्याच्यामध्ये शांत पाहिजे, कुठंतरी एकनिष्ठ भक्ती पाहिजे. उगा नव्हे, उगा म्हणजे शांत नाही, क्षणभरी 1 मिनिट सुद्धा गप थांबत नाही. कसा भजन करतो? अवघेनी गावद्वारी आहेव जैसी, अवघेनी गावद्वारी. अख्खं गाव तिच्या घरी जात आहे. जरा माऊलीचं वय 14 वर्ष, माऊलीचं ज्ञान बघा जागतिक लेवल, माऊलीने कसं चिंतन केलेलं असेल. पूर्ण गाव तिच्या घरी जातं. मग ते जरी एखादा पुरुष वारलाच त्याच्यामधला, मग ते आता आपलं व्यवहारात असं आहे, पती वारल्याच्या नंतर मग ते कुंकू लावलं जात नाही. तसं काय नाही, नाही लावलं पाहिजे किंवा लावलं पाहिजे असं काय नाही, पण रूढ सांगतो तुम्हाला, विधवा कुंकू लावले जात नाही. का विचारलं त्याला, का नाही म्हणले मालक वारले. मग काय झालं? विधवा झाले. पण ही जी बाई ती अवघेनी गावद्वारे, अख्खे गावातले पुरुष तिच्या घरी जातात. मग त्याच्यातले 4 म्हणलं तुम्ही मालक तुमचे येत होते वारले, नाही म्हणले एक वारला. कळतं काय बोलतो?
सगळेच कुठं वारलेत म्हणजे अजून बरेच आहेत येतात ते. तुमचा फिक्स नवरा नाही, तसा तुमचा फिक्स देव नाही. अवघेनी गावद्वारे आहे व जैसी. तुम्ही म्हणाल आता आम्ही हे दत्त जयंती करायला सोडून द्यायची का? हनुमान जन्म देवाची भक्तीची सोडायची, शंकराचं पाणी घालायचं. शंकराला पाणी तरी किती घालावं? त्याला सर्दी झाली एक दिवस, मला तक्रार केली भगवान शंकराने. म्हणले तू तरी सांग, इतकी सर्दी सारखंच पाणी बघावं. याचा अर्थ असा आहे भक्ती करू नका असं मला म्हणायचं नाही. एक करा कधी. गुरुनाम गुरु जोग महाराजांचे शिष्य बंकड महाराज स्वामी, त्यांचं वाक्य ते मेलेल्या प्रेताचंही दर्शन घ्यायचे. कुठलाही देव असेल त्याचं दर्शन घ्यायचे, पण पक्क लक्ष ठेवा तुमची श्रद्धा ज्या देवावर आहे ना, कुठल्याही जगातल्या देवाकडे गेले तरी तुम्हाला ती माऊलीच दिसली पाहिजे. माऊली म्हणून दर्शन घ्या. तुम्ही ज्या देवाकडे जातात त्याचं जर दर्शन घेतलं तर ते तुमच्याकडे बघतही नाही, तुम्ही बघताय. भगवान शंकराच्या दर्शनाला आलं की ते बोकडासारखा आवाज काढावा लागतो. लक्षात येते? त्या नंदीच्या अंगाला हात लावायचा ना, आवाज बोकडाचा काढायचा. कारण का? राजा दक्षानं, शंकर हा जावाई राजा दक्षाचा, दक्ष पार्वतीचे वडील, एका काळात सतीचे वडील. आणि मग ती मारले भगवान शंकरानं. त्यावेळेला मग त्यांनी सांगितलं भगवंता काही नको, जो भक्त येईल ते ना बोकडाचा आवाज काढायचा. असं मग वटाला असाच करावा लागतो, बो 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 असा आवाज काढावा लागतो. बघा तुम्ही अजून भगवान शंकर गेले की बोकडाचा आवाज. म्हणजे कसं कुठली भक्ती तुम्ही करणार? म्हणून देव तुमच्याकडे बघतही नाहीये. देवानं तुमची वाट पाहिली पाहिजे की तुम्ही कधी याल. तुमच्याकडे देवाची नजर पाहिजे. महाभारत युद्धामध्ये 39 लाख लोक आलेले, पण देवाला समाधान नाही. त्याला एक जो येणारा बहादर पुरुष आहे, जिचं नाव आहे कुंती पुत्र अर्जुन, त्याची वाट बघतो देव. का? हे पूर्ण एवढे आलेले लोक या 18 दिवसाच्या आत संपूर्ण समाप्त करणारा एक बहादर पुरुष होतो अर्जुन. त्यानं वाट बघावी. तशी देवानं तुमची वाट बघावी. पक्का लक्षात ठेवा. 17 पोत्या घरामध्ये आणून आहे ना, आमचे जवळजवळ माझे 5-6 लाखाचे ग्रंथ असतील, वाचतो. पण फक्त एका ज्ञानेश्वरीसाठी, तिच्यासाठी वाचतोय ते. तिचे रस्ते मला समजावे, तिचे रस्ते कळावेत. कुठल्याच पोथीवर माझं दुसऱ्यावर प्रेम नाही. ज्ञानेश्वरी ही आमची दैवत आहे, आमची मातृदेवत आहे. ज्ञानेश्वरी हे आराध्य दैवत आहे. ज्ञानेश्वरी आमचा गुरु आहे. ज्ञानेश्वरी आमची मैत्रीण आहे. ज्ञानेश्वरी आमचा मित्र आहे. ज्ञानेश्वरी बाप आहे. ज्ञानेश्वरी आई. ज्ञानेश्वरी सर्वस्व आहे. तिच्यामुळे सर्व मिळतं. बाकीचे पुरुषाला काही बाई बोलत नाही असं थोडंच. भाऊ आहेत, वडील आहेत, पुतणे आहे, भाचा आहे, मेहणे आहेत, साडू आहेत, पाहुणे आहेत, दीर आहेत, भाई आहेत, सासू सास सगळ्याला बोलते. पण जो पतीबरोबरचा जो व्यवहार आहे ते अन्याशी नाही. तसं तुम्हाला एक देव आहे ना, त्याच्यावर निष्ठा ठेवा, त्याची पूजा करा, त्याला माना. 17 देव जर तुम्ही मानत बसले, कुठलाच तुम्हाला जवळ करत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, गोड अभंग आहे बघा. देव महाराज म्हणले आम्ही अनेक देव आहेत. आता बघा तुम्ही, काही निघाले अयोध्येला, काही निघाले कुंभमेळ्याला. जाऊ असं मला म्हणायचं नाही. मी 92ला जाऊन आलेलो. काशीला वगैरे जात नाही आम्ही असं नाहीये. महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या काशीला लोक चालले. महाराज म्हणले तुम्हीच या काशी करून. मला काय, मला भाऊ इथून मला जाता येणार नाही, कारण ते सगळं पाहून आलेले होते महाराज. सगळे एक बार पाहून आले तुकोबार आहे. आणि पुन्हा डबल निघालेल्या लोकांना तुकाराम महाराजांनी अभंगलेला. म्हणजे कुठे चाललेत? काशीला. काशी विश्वेश्वर भगवान शंकराच्या दर्शनाला. बरं बरं जा म्हणले. नाही पण तुम्ही चला. हा हा म्हणले आपण दुसऱ्या देवाचे, हे डोकं दुसऱ्या देवाच्या पायावर ठेवत नाही. का बरं? नाही म्हणले बाकीचे देव भरपूर आहेत, पण माझा जो देव आहे त्याच्यासारखे देव जगात कुठलाच नाही येतो. हा नाव त्याला 1000 आहेत, 1000 नाव आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, असं काही वर्णन करून सांगितलं ते भक्त लोकांनी तीर्थयात्रेला जाणाऱ्या. महाराजांनी डायरेक्ट सांगितलं. ते म्हणले आम्ही असे देव आहेत ना, लय बघितले. आपण म्हणतो ना असं सांगितले, जा तुझ्यासारखे लय पाहिलेत. बघा आपण कसं आहे.
हे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले याचा मराठीतून अर्थ असा आहे, आपण एखादा म्हणला ना तुझ्याकडे बघा ना, लय बघितले तुझ्यासारखे जा काय करायचे तिकडे लय पाहिले, तसं उदंड पाहिले म्हणजे लय बघितले तर आम्ही बाकीचे देव, पण बघा शब्द कसे आहेत, लय पाहिले पण आयशी चंद्रभागा आयशे भीमा तीर आयसा विठेवर देव कोठे, कुठे एका पायावर उभा, कुठे मागे पुढे पाय देऊन उभा, कुठं मांडी घालून बसलेला, कुठं धनुष्याला बांधून उभा, आयसा विटेवर देव कोठे आयशी चंद्रभागा आयशे भीमा, आयसा नामघोष आयशे हरिजन सांग. आणि बाकीचे जे तीर्थ ठिकाण आहेत हे बाकीचे त्या लोकांच्यासाठी प्रायश्चित देण्यासाठी निर्माण केलेले आहेत, पण पंढरपूर हे आमचा स्वतःसाठी निर्माण केलंय. 400 वर्ष आयुष्य आहे बघा, जे तुमच्या पुढे सांगतो. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी, आम्ही अनाथ आहेत, आम्हाला दुसरा देव कोणी आमचा मालक नाही, आम्ही जो आमचा नाथ आहे, आमचा जो मालक आहे तो भक्त अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान कन्हैया, त्याला राम म्हणतात, त्याला नरसिंह म्हणतात, त्यालाच पांडुरंग विठ्ठल म्हणतात, त्यानं निर्माण केली. एखाद्या राजानं राजकारण्यानं नाही निर्माण केली, म्हणून बाकीच्याला आम्हाला जायची गरज नाही. तुमची ही भावना पाहिजे. तुम्ही ज्या दुसऱ्या 17 देवाकडे जे जाताय ना, आपण प्रत्येक देवाला जे भजतो तो कुठलाच आपलं भलं करत नाही. म्हणून बघा तुम्ही कितीतरी माणसं आहेत आयुष्यभर रडत बसतात का, देवाचा प्रसाद मिळालेला नाही. प्रसाद म्हणजे शिरा पुरी नाही, प्रसाद मध्ये वरण भात नाही, प्रसाद म्हणजे चपाती भाकरी का वगैरे नाही. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. देव तुमच्या भक्तीवर प्रसन्न झाला पाहिजे, त्याला प्रसाद म्हणतात. प्रसाद असतो प्रसन्नता. या बाकीच्या लोकांवर अर्जुनावरच फक्त प्रसन्न होता. महाभारतात देव कोणावरच प्रसन्न नव्हता, म्हणून अर्जुनाला प्रसाद मिळाला. आणि एकदा माऊलीचा प्रसाद तुम्हाला मिळाला, ज्ञानेश्वरीचा प्रसाद तुम्हाला मिळाला, परमात्म्याचा तुम्हाला प्रसाद मिळाला ना की तुम्ही प्रसन्न राहता आणि तुमचे दुःख पूर्णपणे नाही शोधत. कुठल्याही माणसाला विचारा, जो देखेशो दुखिया बाबा सुखिया कोणी नाही रे, जगात सुख कोणी नाहीये का, तुम्हाला देवाचा प्रसाद मिळालेला. देव तुमच्यावर प्रसन्न नाही, ज्ञानेश्वरी तुमच्यावर प्रसन्न नाही. तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्ञानेश्वरीच ऐकायला पाहिजे. तुम्ही व्यभिचारी भक्ती करता,
एक बार हे पुराण आण, एक बार ते पुराण आण, एक बार ते आण. ते कुठलंच लक्षात राहत नाही आणि कुठलाच प्रसन्न होत नाही. त्याला माहित आहे. पक्का लक्षात ठेवा, एका दुकानावरून नौकर दुसऱ्या मालकाकडे गेला की तो मालक ओळखतोय, त्याला जे आरती सोडून आले ते आरती आपल्यालाही सोडून जाणार. कळतं काय बोलतोय? एक नौकर एका मालकाच्या दुकानावरून दुसऱ्या मालकाकडे गेला, मालक मला 100-200 वाढून द्या किंवा कमी द्या, पण मी तुमच्याकडे येणार आहे. बरं ठीक आहे. त्याला माहिती आहे त्याच्याकडून का आला, आलो. बरं, त्याला 100% पुढच्या दुकानदाराला माहिती असतं एक दिवस त्याला सोडून आलाय ना, आपल्याला एक दिवस सोडणार आहे. तसं तुम्ही ज्या देवाकडे गेले त्यांना माहिती, हे तिकून पंढरपूरहून इकडे शिंगणापूरला आले, शिंगणापूरहून पुन्हा तुळजापूरला, पुन्हा गाणगापूरला आले, पुन्हा कुंभमेळ्याला निघले. हे अवघेनी गावद्वारे आहे जैसे. धन्यवाले माणसं आहेत हे. एकनिष्ठ भक्त नाही. हनुमंतराने दुसऱ्या देवाची भक्तीच केली नाही. जय श्रीराम. कृष्ण परमात्मा पुढे उभा राहिला, लोक राधे 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 म्हणायचे. सीताराम हे कृष्णा कृष्ण नाही कुछ नाही म्हणले. जय श्रीराम. मग कृष्णाला राम अवतार धारण करायला राम बनावं लागलं. श्रीराम सत्यभामेला सांगितलं सीता बनवून ये. हनुमंतरायाने सांगितलं सीता तर नाही, पण सीतेच्या दासीची सुद्धा लायकी नाही तुमची. मग रुक्मिणीला पण सीता बनावं लागलं. देवाला सुद्धा बदल घडावा लागतो. तुमची एकनिष्ठ भक्ती पाहिजे. तुम्ही 17 पोते ऐकल्यानं तुमची कुठलीच तुम्हाला लक्षात राहत नाही आणि विश्वास बसत नाही. जे पुराण तुम्ही आणलं ते म्हणतं हे आपल्याला एवढं 8 दिवसात हाताळणार आहे, पुन्हा आपल्याकडे बघतही नाही बांधून ठेवलं. दर दिवस नित्यनियमानं केला जातो, त्याचं नाव आहे हरिपाठ. नित्यनियमानं वाचले जाते, तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. तुम्ही आजपर्यंत मनात पारायण करायला पाहिजे होतं. सकाळी 10 माणसं बसू द्या ना, 10 माणसं बसतील, 5 बसतील, पण पारायण पाहिजे सकाळी. एवढा मोठा मंडप मोकळा 12 तास छान असं सकाळी सकाळी 100, 200, 500 महिला. अहो 8 दिवसामध्ये महायज्ञ होतोय. काम मेल्यावरही होणार आहे. काम बंद होत नाही. कळंबोलीहून काल आज सकाळी फोन आला का बाईच, हाच भक्त आहेत माझ्यावर, त्यांचा विश्वास आहे, प्रेमळ आहेत, खूप चांगली माणसं आहेत. त्यांना मी त्यावेळेला सांगायचो 20 वर्षापूर्वी. ते म्हणायचे महाराज पारायणला बसायचं होतं, यायचं होतं, पण एक मुलगी लग्नाची राहिली आणि तिचं लग्न झालं की मग मी परमार्थाला मोकळे. म्हणलं शक्यच नाही. 20 वर्षापूर्वी म्हणलेले बाई, आज त्यांचा सकाळी फोन होता, कदाचित आले असतील ऐका. त्यांनी मला सांगितलं महाराज तुम्ही म्हणले तसं झालं, मुलीचं लग्न झालं आणि पुन्हा मुलाचे मुलं आले. आता मुली इकडे तिकडे हे लोक सर्व्हिसला जातात आणि मुलात मला ते 2-4 नातू सांभाळत बसावं लागतंय. नाती सांभाळत सांभाळत ज्या वेळेला माझी माती होईल त्यावेळेला नातीतून मुक्त होईल, मोकळी होईल, तोपर्यंत तर शक्य नाही. आणि तुम्हाला घरातली माणसं फक्त तुमचा वापर करतात. आई तुझ्याशिवाय जमत नाही, सोनं म्हणतात आई तुमच्याशिवाय जमत नाही का, तुम्ही नसले तर हे मुलं कोण सांभाळेल. त्यांना गोड बोलून सांभाळावंच लागतं. त्या मुलांना नातू पण त्यांना सांभाळतात, म्हणून त्यांना वेळेवर चहा पाणी. त्यांनी नातीकडे दुर्लक्ष केलं की तुम्हाला जेवण संध्याकाळी तुमचं जेवण नाही. तुम्हाला म्हातारपणी जे घरातली लोक जीव लावतात तुमच्या लक्षात येत नाही. फक्त नातू पण तो घरचे आपलं घर राखण्यासाठी. तुम्ही कधी मोकळे होणार आहे. अब तुम कब समोर होगे राम. तुम्ही कधी भगवंताचं भजन करणार आहे. म्हणून देव प्रसन्न होण्यासाठी एकाचीच भक्ती करावी लागते. 17 देवाकडे जाऊन जमत नाही. 17 पुराणं हाताळून चालत नाही. ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित करावं लागतं. ज्ञानेश्वरी मग खूप दिवस झालं बघा. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही पंतप्रधानाच्या भेटीला जा. 6 महिने 4 महिने दिल्लीत मुक्काम करा आणि दर दिवस 1 मिनिट का होईना पण नमस्कार करा, भेट घ्या. पहिल्या भेटीत पंतप्रधान तुमच्याकडे बघणार नाही. 10-5 वेळेस भेट घेतली की तुमच्याकडे लक्ष देतील आणि एक दिवस म्हणतील ये आदमी 2 महीना हो गया, ये दर्द आता है 2 महीना पूर्ण हो गया, ये क्या पूछो उसको क्या काम है. पंतप्रधान सुद्धा तुमचं लक्ष घेतो, लक्ष देतो आणि तुमची काळजी घेतो, तुमची नोंद घेतो. एक दिवस तरी तो तुमची चौकशी करतो की काय काम आहे हा मनुष्य 2 महिने झाला येतोय. तसंच देवाचं आणि ज्ञानेश्वरीचं आहे. एका भेटी तुमच्याकडे कोणी बघत नाही. म्हणून एकदा ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित केलं
ते ज्ञानेश्वरी दर दिवस तुम्ही मांडीवर घ्या, तिला वाचा, तिला मांडीवर घ्या आणि तिला सांगा, आई आज माझ्या मांडीवर आहेस, पण मला हे घरातले लोक ज्यावेळेला हकालतील त्यावेळेला तुझ्या मांडीशिवाय मला जगात दुसरी कुणाची मांडी नाही. मग शेवटच्या टायमाला ज्ञानेश्वरी तुम्हाला मांडीवर घेते. तिच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला तिला मांडीवर घ्यावं लागेल. का सांगतो तुम्हाला? अशा अनेक पोथ्या पुराण वाचून त्यांचा प्रसाद तुम्हाला मिळत नाही, ते प्रसन्न होत नाहीये. असं म्हणतात अनेक वर्ष जर तपश्चर्या केली भूत सुद्धा प्रसन्न होतं. मग आता देव ही तर ज्ञानेश्वरी. म्हणून अर्जुनानं एकनिष्ठ भक्ती केल्याने देव प्रसन्न झालेले प्रसाद. आणि एकदा तो प्रसन्न झाला, ज्ञानेश्वरी प्रसन्न झाली की तुमचं संपूर्ण दुःख नाहीसं होतं. दुसऱ्या अध्यायामध्ये खूप गोड श्लोक आहे, प्रसादे सर्व दुःखानाम हनिरशोपजायते. प्रसादे सर्व दुःखानाम. भगवंत म्हणतात अर्जुना, तुला माझा प्रसाद जर मिळाला प्रसन्नतेचा, जगातले सर्व दुःख नाहीसे होतात, त्यांची हानी होते. आनंद जीवनामध्ये. दुर्योधनाला सर्व मिळालं होतं पण दुःख नाहीसे झालं नव्हतं. प्रसाद मिळाला नव्हता. अर्जुनाला एक गुंठा जमीन नव्हती पण देव प्रसन्न होता, प्रसाद मिळाला होता, आनंदात होता. राज्य गेलं तरी आनंद आहे, मिळालं तरी आनंद आहे, काहीच घेणं देत नाही. म्हणून मला हे सांगत होतो मी सुरुवातीपासून, एकावर निष्ठा ठेवा, बदलाबदली करू नका. तुमचं जीवन जर बदललं तर जीवनात पतन होतं. विश्वासानं राहा. गावचा कारभार तुमच्या हातात, इमानदारीनं कारभार करा. गाव बदलत नाही, कारभारी बदलतात. मग इमानदारीने करा. तुम्हाला अगदी माऊलीच्या दरबारात सांगतो, विश्वास संपादन करा, देवाचा, गावाचा आणि घरात ज्या राहताय त्या भावांचा विश्वास संपादन करा, पत्नीचा, पतीपत्नीचा. तुमच्याकडे पूर्ण गावानं म्हणलं पाहिजे, बस आपल्या सप्ताहाचा कारभार या माणसाकडे. कुणी जरी म्हणले ना भावकीतले, त्याची बायको जरी म्हणली नाही यांच्याकडे देऊ नाही, आमचा सर्वांचा विश्वास आहे. परिस्थिती गरिबी, नीट लक्षात ठेवा ना उडकर. ज्याच्या हातात कारभार आहे त्याची परिस्थिती जेमतेम आहे. परिस्थिती दुसऱ्याच्या मजुरी करतोय, तो दर दिवस दुसऱ्याची मजुरी करून पोट भरतोय, पण इमानदार आहे, इमानदार. गाव पूर्ण गाव म्हणतंय नाही नाही, असा माणूस इमानदार नाही बघितला, त्याच्याकडे कारभार. आणि गावात सगळ्यात श्रीमंत आहे पण हे लबाड आहे, लुचाड आहे. लोक म्हणतात नाही महाराज श्रीमंत आहे सगळे, त्याच्याकडे 100 नौकर आहेत पण त्याच्या हातात कारभार देण्याच्या लायकीचं ते नाही. 100% ते देवाचं खातंय. तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, आयुष्यात चुकून सुद्धा गावाचं, भावाचं आणि देवाचं खाऊ नका. होता होईल तेवढं तुम्ही देवाला द्या, भावाला द्या आणि गावाला द्या. गाव तुमचं मंदिर बांधेल. विश्वास, निष्ठा. तुमचा माझा विश्वास ज्ञानेश्वरीवर आहे, हे ठीक आहे ना, नीट समजून घ्या ना उडेकर. माझा विश्वास ज्ञानेश्वरीवर आहे, पण ज्ञानेश्वरीचा माझ्यावर पाहिजे ना, तिचा माझ्यावर पाहिजे. म्हणून तुमचा गावावर आणि गावाचा तुमच्यावर विश्वास जर असेल, तुम्ही 1 रुपये जरी अफरातफर जर ह्या परमार्थातले बाजूला केले, काही जर केलं, आपलं जीवनाने आपला संसार उद्ध्वस्त होतो. आणि एक गाव तुमच्या तोंडावर बोलतं का काय देवा लावलाच माहित आहे. आणि मग लक्षात येतं काळ गेला निघून, सप्ताह चालूच आहे. मग तुमचं जीवन आज अख्ख्या गावानं तुम्हाला शिव्या घालाव्या, अख्ख्या गावानं तुमच्याकडे दुर्लक्ष करावं. नाही नाही, हे ह्याची लायकी नाही. काय मिळवलं तुम्ही? हा तुमच्याकडे भावकीनं तुमच्यावर शिव्या घालावत, बायकोनं शिव्या घालावत, भावाने, पोराने, गावानं. कधीतरी लक्षात ठेवा, का हे जीवन तुम्ही आणलं, तुम्ही बैमान झाले, तुम्ही बदलले. हे गाव चांगलं आहे. आणि कधी लक्षात ठेवा, जे गाव करतो तो राव करत नसतो कधी. करोडोपती जरी असेल पण जे गाव करू शकतो ते राव करत नाही कधी. रामाला सुद्धा जगाचा बाप आहे, राम देव आहे, पण त्याला सुद्धा वानराचं आणि माकडांचं सहकार्य घ्यावं लागलं. त्याच्या बापाला सुद्धा सुटली नसती, रामाला सुद्धा घ्यावं लागलंय, आश्रय घ्यावा लागलाय, त्यांची मदत घ्यावी लागली. तुम्ही कोण लागून गेले? आम्ही आळंदीमध्ये राहतो म्हणजे आम्ही काही धंदे करायचे काय? ज्याच्यासाठी आले तेच करा.
ज्या दिवशी गावानं तुमच्या हातात असा विश्वास दिलाय, विश्वासाला सार करा. पैसा येईल आणि जाईल, पण एकदा माणुसकी आणि कीर्ती, इमानदारी आणि आत्मविश्वास तो एकदा गेला की गेला जीवनामध्ये. हे जीवन असतं तुमचं. मी हे सांगतो तुम्हाला, माऊलीनं तुमच्यावर विश्वास केला पाहिजे. तुमचा माऊलीवर ठीक आहे, माऊलीने देवानं तुमच्यावर विश्वास टाकला पाहिजे. एकदा काळ बदलला, भगवान म्हणतात अर्जुना, हे 10व्या आणि 12व्या 11व्या अध्यायाचं मंथन तुमच्यापुढे ठेवतो. खूप गोड आहेत अध्याय, तुम्हाला ओव्या पाठ नाहीत. मग तुम्हाला सांगितलं की अनेक पारायण करावे लागतात. शेजारी तळोजाला इकडे तिकडे कुठं पारायण असलं, ज्ञानेश्वरी घ्यायची पारायला बसायचं. तुम्ही पारायला नाही बसले, पारायण कराय ज्ञानेश्वरीचं नाही बसले ना, तुमच्या घरी हजारो कामं तुमच्या देव मागं लावतो. तुला पारायणला वेळ नाही ना, मग कुणी मेल निघली, कुणी जन्माला आलं निघली तिकडे, कुणी ताप आला कोणा निघले दवाखान्यामध्ये, ती कुणा आल्या कोणी डिलेव्हरी झाली निघली तिच्याकडे. तुम्हाला पारायणाला वेळ दिला नाही ना, मग बस संसारामध्ये अशीच राहा. हा मंडप पुन्हा जीवनामध्ये मेल्याच्या नंतर नाही मिळणार. आपल्या मांडीवर ज्ञानेश्वरी घेऊन काय त्याला सकाळी लवकर बसा, दिवसभर तुम्हाला कामाला आहे. पारायण ही प्रथा पारायणाची अतिशय महत्वाची. माणसं 10 बसतील नाही 10,000 बसतील. लोक बसले नाहीत म्हणून काय, लेकराला त्या जवळ घ्या, मोकळं सोडू नका. कोणाचं त्याला जरा तुटक बसा तिकडे बाजूला आणि त्याला घ्या. मुलं खेळवायची ते पाडील, त्याला बाजूला घ्या. तिची आई नाही का, त्याच्या आईला घेऊन जरा तिकडे तुटक बसणं म्हणावं दे, ऐका. पण ते त्याला तिकडे घेऊन इथे खेळायचा, मुलं खेळवत बसायचं मंडप नाही. आपलं मुलं आपल्या जवळ घ्या, कुशीत घ्या, जवळ घ्या. नाही तर मग तुम्हाला सांगितलेलं, मायला त्याची आई आणि बाप घरीच असतील, म्हातारे घेऊन निघले त्याचे मनपाकडून, असं होतंय. त्यांचं त्यांना ऐकू देत नाही, ते ऐकत नाही, झालं बा असं होतं. म्हणून पारायण करायला शिका. बघा, सकाळी मी एका घरी गेलो होतो, त्यांना म्हणलं तुम्ही आले असतील रात्री ऐकायला. नाही म्हणले, आम्हाला कुठं मरायला टाइम नाही. का बरं, काल परवाच कुणीतरी एक मेलं, तिकडे जावं लागतं. रात्री एक मेलं, तिकडे जायचे. बरं, आता का मेलेले आहेत आणि मरणार आहेत ना, तुम्ही कुणाकडे जाणार. नाही, त्याला भाकरी घेऊन जायच्यात, कुणाला काही डोक्याला तेल घेऊन जायचं, कुणाला काय घेऊन जायचं. अहो, लोक जन्माला येणार आहेत आणि मरणार आहेत. एक दिवस तुम्ही मरणार आहे. तुमचं आयुष्य लोक मेलेलं कळलं की हिनं मानल्यात भाकरी निघली. किती तुमचं पाप आहे जीवनामध्ये. तुमच्या दारामध्ये माऊलीचा मंडप आहे, आळंदीची माऊली तुमच्या दारात आली, तुम्ही माऊलीकडे पाठ करून कुठेतरी लोकांना खुश करण्यासाठी का ते म्हणणार वा वा आल्या आल्या. एवढंच ना, माऊलीला ज्ञानेश्वरीला पाठ द्यायची. तुमचं भाग्य सांगतो तुम्हाला. तुम्ही 12 महिने काही करा, पण ज्या वेळेला मंडप दिला ना, 1 सेकंद सुद्धा तुम्ही बाजूला जाऊ नका. याला भाग्य म्हणतात, याला जिद्द म्हणताय. मंडप दिला की तुम्ही भाकरी बांधले की निघल्यात. तिकडं कुठेही सारखी खेडेपाडे जर करत राहिले आणि मंडप सोडला की आली मागे, नाही म्हणले आता नाही कोणी मेलं, आता ह्या 2-3 दिवसात कोणीच नाही गेले, मग आता घरीच राहायचे म्हणले दाड. अहो, गेले ना ज्ञानेश्वरी. काय जीवन आहे तुमचं. किती जन्माचं पाप असेल तुमच्या गावात, तुमच्या घरात, तुमच्या दारात ज्ञानेश्वरी सुरू झाली आणि तुम्ही इकडे तिकडे भटकत फिरताय, ते तुमचं पाप तुम्हाला ऐकू देत नाही. शेजारी पाजारी कुणी असं असेल तर सांगा त्यांना, महाराजांनी असं सांगितलंय म्हणून. महाराजांचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. हा महाराज फक्त अर्थ सांगतोय. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. तुमच्या हिताच्या आड पाप येतं, तुम्हाला चांगलं ऐकू देत नाही, तुम्हाला दुसरी कामं लावतं काहीतरी. हे जीवन आहे. आणि काही माणसं उगा निमित्तानं आलेले असतात, दुसऱ्याच काय कामं नाही इकडे. आणि ते म्हणले हे एवढं चांगलं, हे किती दिवस, 8 दिवस म्हणले, तिकडचं काम गेलं म्हणलं तर काय हो, आता हे ऐकूनच जायचं. आणि त्याच घरातले माणसं बरं तुम्ही 8 दिवस हा, तुम्ही नाही म्हणले घर माझं गाव माझं, पण मी निघलो इकडे बोंबलत कुठं ते चाललं दुसरीकडे कुठं तरी भटकत. काय जीवन आहे. म्हणून परमार्थ हा कधीतरी लक्षात ठेवा. जिद्द पाहिजे, निर्धार पाहिजे, निष्ठा पाहिजे, तरच त्याचं फळ मिळतं.
हे करायचं म्हणजे करायचं आद्य कर्तव्याने. एका जन्मामध्ये केलं ना, हजारो जन्म तुम्हाला ही ज्ञानेश्वरी तुम्हाला हातात घेऊन हृदयात घेऊन तुम्ही जन्माला येणार. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्मामध्ये नाही. नावडेकर बसलेला आमचा मातृवर्ग, भगिनी वर्ग आणि इकडे बंधू वर्ग, तुम्ही हजारो जन्म पुण्य केला असेल म्हणून तुमची आणि ज्ञानेश्वरीची 20 वर्षापूर्वी भेट झाली. ती आजही तुम्हाला ती भेटते. आज ती होऊन आळंदी येऊन तुमच्या घरी येते आणि तुम्हाला ऐकायला मिळते. त्या निमित्तानं दान घडतंय, दान धर्म घडतंय, अन्नदान घडतंय, ज्ञानदान घडतंय, श्रमदान घडतंय. ही पुण्य तुमची. तुम्ही 100% पुण्य केली असेल. आणि जर तुमचं पापच जर असतं, हा कार्यक्रम तुमच्यामध्ये सुरू झाला नसता. मग इथं ऑर्केस्ट्रा वगैरे. दुसरी बाजू सांगून जातो तुम्हाला. तुमच्या मुलाची 5वी असेल, मुलीची 5वी असेल, त्या 5वीला ना ज्ञानेश्वरी पारायण करा, कीर्तन ठेवा, कथा ठेवा, प्रवचन ठेवा. ते नाही जमलं, शुद्ध शाकाहारी जेवण ठेवा. तुम्हाला गावाचं नाव सांगतो. मासाळवाडी गावाचं नाव आहे. रासाळवाडी नावाचं गाव आहे बघा. रासाळवाडी. गणपतीपुळे ना, गणपती काय पाली गणपती आहे ना, गणपती त्या पालीचा गणपती ना, त्याच्या शेजारी फक्त 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर आहे रासाळवाडी नावाचं गाव. आणि आता 15 दिवस झाले मी कार्यक्रमाला गेलो. मला जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा आमच्या जीवनात पहिलं कीर्तन मी इतकं सुसंगत आणि ज्ञानेश्वरीविषयी ऐकतोय आणि सगळी लहान थोरं ऐकाय. ते म्हणले आमच्या गावात, आमच्या तालुक्यामध्ये 5वीच्या दिवशी माळ असते. मुलगी असेल नाही तर मुलगा असेल, तुळशीची माळ 5वीच्या दिवशी माळ घातल्या जाते. आपलं नावड्याचं सुद्धा असंच असेल, माझा असा अंदाज आहे. मला असं ऐकायला मिळालं की 5वीच्या दिवशी मासे, कोंबडे, बोकडं, कुत्रे कापल्या जातात. मग येणाऱ्या माणसाला ही मेजवानी. अहो मला सांगा, ज्या मुलीचं आणि ज्या मुलाचं आयुष्य सुरुवात झालंय 5वीच्या दिवशी, त्याच्या नावानं हत्या करताय तुम्ही. कोंबडे कापताय, बोकडं कापताय, मेंढरं कापताय, मासे मारताय. तो मुलगा कसा चांगला निघेल? त्याचं कसं आयुष्य चांगलं होईल? कधीतरी आपल्याला डोकं चाललं पाहिजे. आपल्याला कधीतरी अक्कल आली पाहिजे. त्याचं ज्ञान झालं पाहिजे. ते बाळ 5वीत आहे ना, त्याला काय कळतं तुम्ही काय केलंय ते? त्याचं आयुष्य सुरुवात आहे ना त्या मुलीच्या आणि त्या बाळाच्या, त्या मुलाच्या 5वीच्या दिवशी. नका तुम्ही नाही त्याला माळ, तशी तर माळच घाला. आणि आज गरज आहे काळाची. कितीतरी महिलांची मुलं दारुडे बेवडे आज महाराज आई वडिलाला सांभाळत नाहीत, दारू पिऊन आज मस्ती करताय. का? तुम्ही चूक केलेली. त्यांच्या 5वीच्या दिवशी जर माळ घातली ती मुलं बिघडू शकत नाही. माळ जमली, निदान त्यांच्या 5वीच्या दिवशी शाकाहारी जेवण ठेवा, भजन करा रात्रभर. त्याला ऐकू द्या त्या बाळाला. त्याला कोंबडीचे माशाचे आवाज आणि बोकडाचे असे कापायलेले तळतळून रडायलेले आवाज ऐकू नका. त्याला कवळ्या कानाला ते कोवळं हृदय आहे त्याचं. त्या बाळाच्या निमित्तानं हे असलं जेवण करू नका जेवणामध्ये. पटतंय का नाही? बर, आता इथून पुढे होऊन गेले तर जाऊ द्या, पण आता इथून पुढे जन्माला येणारी मुलगी आणि मुलगा त्याच्या 5वीला शुद्ध शाकाहारी जेवण, भजन, पूजन. लयच तुमच्याकडे पैसा असेल, खूपच भावना असेल, 7 दिवस ज्ञानेश्वरी सांगा ना, पारायण ठेवा, 7 दिवस भजन पूजन ठेवा. नसेल जमत 1 दिवस तरी ठेवा, भजन करा, कीर्तन करा. आता इथून पुढे तुम्ही कोण कोण असे कराल? वर हात करा बरं. आता इथून पुढे येणारी मुलगी, आता नातू असेल तुमचा, नात असेल, ज्याला होण्याची शक्यता नाही पण ज्याला होणार आहेत वगैरे, ज्यांचे लग्न होणार आहे, ज्यांचे झालेले आहेत, ज्यांचे नातू पण तो येणारी पिढी आहे, त्यांच्यासाठी आम्ही इथून पुढे शुद्ध शाकाहारी जेवण ठेवू आणि ज्ञानेश्वरी पारायण ठेवू. नाही पारायण पूर्ण करता आलं, 1 तासाचं प्रवचन ठेवू, कीर्तन ठेवू, भजन ठेवू. असं कुणाची इच्छा वर हात करा बरं. आज एकादशीच एकही वर हात होत नाही म्हणजे तुम्ही सगळे याच्यातलेच आहेत काय? ते कापाकापीतले
इथून पुढे बदल झाला पाहिजे. बा पुरुषाच्या जीवनामध्ये बघू. आता तुम्ही पराधीन आहे बा, इकडचं पुरुष मंडळ जरा स्वातंत्र्य असतं त्यांना. मला सांगा, आतापर्यंत ठीक आहे, पण आता इथून पुढे तुमची काय इच्छा, तुम्ही कराल का नाही? आता इथून पुढे आम्ही मारामारी कापाकापी करणार नाहीत. कमीत कमी त्या बाळाच्या 5वी साजरी करतात ना, पण करतात का नाही? कुणी 12 करत असेल, कुणी काही 5वी करत असेल. आता आतापर्यंत ठीक आहे, पण इथून पुढे आम्ही शुद्ध शाकाहारी जेवण. काय तुम्ही 2 माणसं जीव घाला, 10 जीव घाला, कीर्तन प्रवचन नसेल तर निदान भजन, की कमीत कमी 1 तासाचं प्रवचन. पुरुषांचे हात कोणाकोणाचे वर होतात बघा बरं. इथून पुढे आता इथून पुढे आम्ही असं. धन्यवाद. वा, धन्यवाद. ज्यांनी केलंय त्यांना धन्यवाद, आणि जे करतायत त्यांनाही धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद जे करण्याची इच्छा आहे त्यांनी. काय लोकांची इच्छा कशी असते, जशी रूढ चालत आलेली त्यानं 2 बोकडं कापले. आपण असं नाहीये, ते मुलांचं आयुष्य सुरू होत आहे. म्हणून तुम्हाला हे सांगितलं, रामप्रभूला सुद्धा भक्तांची माणसाचा आधार घ्यावा लागतो, देवाला सुद्धा गरज पडते. म्हणून मंडळी इथून पुढे विश्वास संपादन करा, ज्ञानेश्वरीवर प्रेम करा. 10वा अध्याय जो आहे, त्या 10व्या अध्यायामध्ये संपूर्ण जीवन असं सांगितलेलं आहे की हे विभूती योग आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना अशा 75 विभूती. महिना कुठला चालू आहे आपला? हा मराठी महिना, हा मार्गशीर्ष. या महिन्यामध्ये पक्क लक्षात ठेवा, माघ शुद्ध दशमी, माघ महिना अतिशय पवित्र महिना. जगद्गुरु तुकोबरा यांना अनुग्रह झालेला आहे महिन्यात, आणि तुकोबरांचा जन्म सुद्धा याच महिन्यातला. वसंत पंचमी, काल बघा गेली वसंत पंचमी, त्या दिवशी तुकोबरांचा जन्म आहे. त्या दिवशी माझ्या गावचा 12 वर्ष, त्या दिवशी माझं कालेचं कीर्तन होतं 2 तारखेला. वसंत पंचमी, जगद्गुरु तुकोबरांचा जन्म, आणि काल माघ शुद्ध दशमी. हा महिना अतिशय महत्वाचा आहे. म्हणून परमात्म्यानं अर्जुनाला 75 विभूती सांगितल्या. त्याच्यामध्ये पतिव्रता स्त्री ही माझा अंश आहे. जी झाड आहेत, वृक्ष आहेत, त्याच्यामध्ये पिंपळ हा माझा अंश आहे. जे स्वापद आहेत त्याच्यामध्ये सिंह हा माझा अंश आहे. देवामध्ये राम कृष्ण हे माझे अंश आहेत. भक्तामध्ये भक्त प्रल्हाद माऊली वगैरे आदी करून अर्जुन हे माझे अंश आहेत. पृथ्वी माझा अंश आहे. मासानाम मार्ग शीर्षोहम ऋतुनाम कुसुमाकर. मासानाम मला गेला बघा 10व्या अध्यायामध्ये आज पारायण केलं. झालं का पारायण? भगवद्गीता पारायण, भागवत गीता नाही, भगवद्गीता पारायण. किती महिला बसल्या होत्या? अभिनंदन तुमचं, बसल्या होत्या पारायणला. आज खूप मोठं पुण्य तुमच्या हातून वाणीतून घडलं. आज एकादशी आहे, आणि एकादशीचं श्रीमद भगवद्गीतेचं पारायण झालं, म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण थोडक्यात. म्हणून गीतेमध्ये या 10व्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे, राजा असतो, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, किंवा गावचे सरपंच, हे माझे अंश आहेत अर्जुना, पण तसे ते वागले पाहिजे. योगायोगानं आपल्या देशाचे राजे, गावचे सरपंच असतील, पंतप्रधान असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री वगैरे, हे असेच आहे, देव माणसे. भगवंत म्हणतात ना, हे माझे अंश आहे. दैत्यामध्ये प्रल्हाद हा माझा अंश आहे. सापामध्ये वासुकी नावाचा साप माझा अंश आहे. म्हणून अशा अंश शब्दाचा अर्थ विभूती, अध्यास पूर्ण विभूती युग आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटची विभूती सांगितली, खूप महत्वाची. 7 विभूती आहेत. स्त्री शक्तीत 7 आहेत, 7. कीर्ती श्रीवाक्च नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा. संस्कृतमध्ये आहेत, पण तुम्हाला मराठीत सांगतो. ह्या 7 स्त्रिया आहेत, आणि अतिशय तेजस्वी शक्ती. पहिल्या स्त्रीचं नाव आहे कीर्ती. तुमची कीर्ती, तुम्ही कुठल्याही अँगलला, कुठल्याही मार्गातून तुम्ही कीर्ती करा. रावणानं कीर्ती केली, आता त्याची अकीर्ती, भांडणं केली, पण मोठ्या संघ केली. रामायण सारख्या ग्रंथामध्ये त्याचं नाव निघतं. अर्जुनानं भांडणं करून युद्ध जिंकलं, कीर्ती केली. तुम्ही कुठल्याही मार्गाने पण कीर्ती करा. ह्या 7 शक्ती आहेत. स्त्री शक्ती 7 आहे. पहिली कीर्ती. आणि अर्जुनाला महाभारतामध्ये भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, अर्जुना काही कर, आपल्या कमीत कमी घरामध्ये 10 माणसाचं कुटुंब आहे, त्या घरात
तर म्हणलं पाहिजे माणसं बाकीचे आहेत, पण तो जो माणूस आहे त्या घरात देव माणूस, तुमची कीर्ती त्या गल्लीमध्ये त्या गावामध्ये. महाराज आमचं गाव भरपूर आहे, 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, 5,000. आपलं गाव किती हजार लोकसंख्येचं गाव आहे लहान थोर मिळून? किती लोकसंख्या आहे नावडेची? हा बोला वसंतराव, किती? 6,000 का? 6,000 माणसं आहेत महाराज. पण 6,000मध्ये हा जो माणूस आहे देव माणूस खूपच चांगला, इमानदार, गरीबावर दया करणारा, गोमातेवर, पशुपक्ष्यावर, सगळ्यावर दया करणारा असा माणूस आहे. आणि गावाच्या बाहेर निघला ना, देवाच्या पाया माणसं पडत नाहीत, पण त्याचं दर्शन घ्यायला रांग लागते महाराज, रांग. ह्याला कीर्ती म्हणतात. ही कीर्ती जिवंतपणे ठीक आहे, मेल्याच्या नंतर हजारो वर्ष जरी झाले, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, यसाजी कंक, काय हे माणसं आहेत महाराज, एक एकाहून बळी रे. मालोजी घोरपडे, हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक, काय हे माणसं. मी सहज बोलतो, एवढं सहज नाही येते. हे माऊलीच्या व्यासपीठावर यांचं नाव निघावा, धन्य धन्य त्यांच्या आईने आणि वडिलांनी पुण्य केलं असेल, म्हणून ह्या महापुरुषाचे नाव इथे निघतात. राजाला समर्पित केलं आणि राज्य मिळवून दिलेलं आहे. हे अशी माणसं आहेत महाराज. का कीर्ती ही स्त्रीलिंगी शब्द आहे. कीर्ती ही स्त्री शक्ती आहे. 7 शक्तीपैकी ही स्त्री शक्ती आहे कीर्ती. आणि अर्जुनाला आवर्जून भगवंत सांगतात, अर्जुना, बाबांचं नाव वामन बाबा का? तुमची कीर्ती हवी आहे. अर्जुनाला सांगतात भगवंत, अर्जुना काय देवा, राज्य गेलं तरी चालेल, देह गेला तरी चालेल, जमीन, घर, दार, आई वडील, मुलं बाळ सर्व गेले तरी चालते, मग एक सांभाळ. काय करू देवा? कीर्ती कर, कीर्ती. कीर्ती करा अर्जुन म्हणलेलं आहे मला. आणि किती नावड्यामध्ये कीर्ती करू का मुंबईमध्ये कुठे करू? बघा देवाचे वाक्य कसे. ह्या वाव्या वाचा मंडळी, ऐकू नका नसते. ज्ञानेश्वरी वाचा, बघा शब्द कसे आहेत. जगी कीर्ती रूढवी, जगात कीर्ती वाढव अर्जुन. जगी म्हणजे जगामध्ये, जगात जग किती मोठं आहे. नुसता भारत नाही, विश्व, वर्ल्ड, त्याच्यामध्ये कीर्ती कर. जगात सगळ्या भाषेमध्ये मला ही ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत. 56 जगात किती असतात, त्याच्यात त्या भाषेत भगवद्गीता आहे, त्या भाषेत अर्जुनाची कीर्ती, त्या भाषेत ज्ञानेश्वरी. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मान वाढवी. स्वधर्माचा अपमान करणारी माणसं नाहीये, स्वधर्माचा मान उंचावणारी, स्वधर्माचा मान वाढवी. स्वधर्म मानानं जगला पाहिजे. या भानापासून सोडवी मेदिनी. यहुदी योगामधलं बोलतो तुम्हाला. अर्जुनाला सांगतात कीर्ती वाढव, कीर्ती कर. म्हणून आज अर्जुनाला जाऊन 5,800 वर्ष झालेत मंडळी, 5,800. पण कुंतीपुत्र अर्जुनाचं नाव घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरीला आणि गीतेला आरंभ होत नाही. इतका भाग्यशाली पुरुष आहे. का? कीर्ती रूढवी, जगी कीर्ती रूढवी. प्राणाची बाजी लावून माणसं मरण म्हणजे त्याचं कीर्तीनं. तुम्ही कुठलंही कर्म करा, पण मेल्याच्या नंतर हजारो वर्ष तुमची कीर्ती राहिली पाहिजे. काही करा. महाराणा प्रताप, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु सुखदेव, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबाराय, निळोबाराय, जनाबाई, मीराबाई, हे जे महापुरुष आहे, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, जळोजी मळोजी असतील, परिसा भागवत असेल, महर्षी वाल्मिक, मीराबाई, महापुरुष हिमालयाच्या तोडीची माणसं आहेत मंडळी. हे गेले पण कीर्ती अजरामर करून गेले. वाल्या कोळी दरोडेखोर होता, पण जीवन बदलवलं. तुम्ही 3 टाइम मच्छी आणि भात खाणारे जरी असाल,
आता खात नाही, काळ बदललाय. पण तरी पण तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकल्याने बदल करायचा ठरवला. बस आज इथून पुढे नाही म्हणजे नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, जुगार खेळायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चोरी करायचं नाही. हे जर तुम्ही अवगुण सोडले, तुम्ही महर्षी वाल्मिकी बनता. वाल्याकोळे दरोडेखोर होता, चोऱ्या माऱ्या करायचा, माणसं मारायचा, फोन करायचा. महर्षी नारद भेटले, सहज नारद आले. श्रीमन्नारायण नारायण नारायण. भगवंताचं भजन करत नारद आल्याने वाल्याकोळी समोर आला. धरलं महाराज येतो आणि महर्षी नारद हसतायत. अरे वाल्या, काय हवंय? काय नाही म्हणलं, तुला मारायचंय. ठीक आहे, मार, पण माझ्याकडे तसं काही नाही म्हणले, विना फक्त म्हणले, विना वगैरे काय नाही म्हणले, पैसे वगैरे काय नाही म्हणले. बघ, शेवटला सांगितलं, हे बघ, एवढं जे पाप करतोयस ना, जन्माला आल्यापासून आई वडिलासाठी, भावासाठी, बायका पोरासाठी, हे सर्व जे करतोयस, गावामध्ये ज्ञानेश्वरी चालू आहे, ज्ञानेश्वरीसाठी कुठं कधी गेला नाही, पण मुलाबाळांची गार भरण्यासाठी, हे बाकीचं करण्यासाठी बैलासारखं आयुष्यभर राबतोय. कोणासाठी करायचंय तुला हे? वाल्याने सांगितलं. मग 26 माणसाचं कुटुंब आहे म्हणले. तू लागला तत्वज्ञान सांग, हे माणसं कसे पोट भरणार? पत्नी म्हणला. अरे म्हणले, ते सर्व ठीक आहे, पण हे यांचं पाप सर्व घेतोस आणि त्यांना तू खाऊ घालतोस, ह्या पापाला जबाबदार कोण आहे? नाही म्हणले, मग माझी पत्नी माझ्यावर आतोनात प्रेम करते, माझे नातू पण तो 26-27 माणसाचं कुटुंब आहे, एवढे माणसं आहेत, ते माझे जबाबदार आहेत पापाचे. म्हणले, विचार. म्हणले, तुम्ही जर पळून गेले तर? नाही म्हणले, पळून जायला आलेलो नाही म्हणले. विश्वास नव्हता वाल्याचा. महर्षी नारदाला विण्यासह झाडाला बांधून टाकलं, गावात गेला, पत्नीला विचारलं, मी एवढं जे लुटून आणतोय, पनवेलला व्यापार करतोय, कुठे इकडे तिकडे गावात दुकानदारी करतोय, किडलेले वांगे पण चांगले म्हणून विकतोय, सडलेले बटाटे पण डबल भावानं विकतोय, नासलेलं दूध पण इमानदारीने म्हणतो आजच आहे घ्या, एक्सपायरी झाले, पण सगळं असे हे धंदे मी करतोय. कुणासाठी? आम्ही तुमच्यासाठी. आणि मग आता ह्याचं पाप पुण्याला जबाबदार कोण आहे? पाप पुणे आम्हाला काय घेणे नाही, तुम्ही कुठून आणता आम्हाला काय माहिती आहे, आम्ही फक्त खायचे मालक आहे. पण हे जे पाप मी मारतोय लोकांना, खोटं बोलतोय, चालवाचोली करतोय, लबाड बोलतोय, गावात ज्ञानेश्वरी चालू तरी बैलासारखा इकडे राबतोय, मी इकडे येत नाही, मग हे पाप म्हणले तुमचं तुम्ही बघायचे, मला काय घेणे. पत्नी, अगं म्हणले, असं कसं शक्य, तुला घ्यावं लागेल. नाही म्हणले, मी घेऊ शकत नाही. बाई हुशार होत. आजीच्या नवऱ्याला महर्षी नारद भेटतायत. अहो, जिचा पती रामायण लिहितोय ती काही सामान्य स्त्री असेल? ती घरात गेली. म्हणले, ठीक आहे, बसा 2 मिनिट, पाणी आण. माठातलं पाणी आणायला गेली, आतमध्ये गेली, माठातलं पाणी घ्यायला गेली आणि विंचावानं नांगी मारली. बोंब ठोकतेच बाहेर आली, मेले मेले मेला, वाचवा वगैरे वगैरे. मग ते 2 तास रडत होती ती धाय मोकलून बाई. तिने शेवटला सांगितलं, मला एक करा, मला जे वेदना होतात तेवढ्या तुम्ही अर्धे घ्या त्याच्यातल्या. नावडेकर, त्या बाईनं वाल्याला सांगितलं, मालक मला विंचू चावलाय आणि त्याच्या वेदना मी आता 1-2 तासात मरते, खूप दुःख होतंय, ते अर्ध दुःख तुम्ही वाटून घ्या प्लीज, कृपया. स्वारी. तू म्हणला, वेळीच काय, मूर्ख आहे? अगं, तुला काय डोकं भाग आहे का नाही डोक्याचा? ते कसं वाटून घेता येईल मला? तुझं जे दुःख आहे, तुझा जो आजार आहे, मला कसा घेता येईल? तुझं वज, तुझा पैसा, तुझे काही कपडे असते तर मला असतं, अंगे इकडे माझे. पण तुला होणाऱ्या वेदना, तुझं दुःख मला कसं घेता येईल? तू मूर्ख आहेस का? म्हणले, मी एक सिंगल मूर्ख आहे, पण तुम्ही दसपट मूर्ख आहात. मला होणाऱ्या वेदना जर तुम्हाला वाटून घेता येत नाही, मग तुम्ही केलेलं पाप मला कसं वाटून घेता येईल? डोळे उघडले वाल्याचे. निघाला, महर्षी नारदाला मुक्त केलं, सोडलं. आणि मग महाराज महर्षी नारदांच्या बरोबर वाल्यानं चर्चा केली. काय करू प्रभू, सांगा. महर्षी नारद, आजपर्यंत मी एवढं वाईट सर्व काही कर्म केलंय, पण आता इथून पुढे काय करू? वाल्या, ऐकशील? ऐकणार. पण पक्क लक्षात ठेवा, तुमच्या जन्मदात्री आईचं ऐकायला शिका, वडिलाचं ऐका. तुमचं भलं करायचं असेल, मुलांना आणि मुलींना आईचे शब्द डावलू नका.
आपल्या गुरुचे शब्द डावलू नका, संतांचे शब्द डावलू नका, ज्ञानेश्वरीची वाणी डावलू नका, देवाचं बोलणं डावलू नका. स्वीकार करा, त्याचे वागा. आणि जी भंकस लोक आहेत, चुकीच्या मार्गाने नेणारे, तुम्हाला तंबाखू खायला लावणारे, गुटखा खायला लावणारे, चरस गांजा ड्रग्ज पियाला लावणारे, मासे मच्छी खायला लावणारे, जुगार खेळायला लावणारे, चोरी करायला लावणारे, ह्या लोकांचं हे लोक लबाड आहेत. तुमचं जीवन उद्ध्वस्त करायचे ठरवलेलं आहे. ह्यांचं ऐकू नका. व कुणाचं ऐकायचं? आईचं ऐका, वडिलांचं ऐका, गुरुचं ऐका, ज्ञानेश्वरीचं ऐका. वाल्याने सांगितलं, आजपर्यंत या मुलाबाळांचं ऐकून माझ्या जीवनाची माती झाली, आयुष्य घातलंय, शेकडो वर्ष माझं वय आयुष्य गेलंय. तुमचं ऐकतो, सांगा तुम्ही. आता कुणाचंच ऐकत नाही, साडूचं नाही, जावायचं नाही. अनेक लोकांनी जावायचं ऐकून बघितलं, घर उद्ध्वस्त झालं. अनेक जावायनी सासऱ्याचं ऐकलं, घराचं वाटोळं झालं. आता तुमच्या इकडचा मला अनुभव नाही, पण आमच्या तिकडचं सांगतो, आळंदीकडचं. चांगला माझा जावाई नाही म्हणले, आता का सासऱ्याचं भलं होईल, चांगला माळकरी, भजन पूजन वाऱ्या करणारा. दुपारी सासऱ्याचा खोटा उपटीला. एक सासरा चांगला म्हणले माळकरी, जावायने विश्वास ठेवला सासऱ्यावर, आणि सासऱ्याला जावायला सासऱ्यानं बुडवलं. झालं मेहण्यानं साडून हे तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतं. ह्या लोकांवर विश्वास ठेवू नका. ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवायला शिका. नावडेकर माऊलीवर विश्वास ठेवायला शिका. तुमचं भलं होतंय, तुमचं चांगलं होतंय. कधीतरी ऐकलंय ज्ञानेश्वरीचं वाटोळं झालंय? जगामध्ये उदाहरण नाहीये. जे भगवंताची भक्ती करतात, माऊलीला जीवन समर्पित केलंय आणि त्याचं वाटोळं झालंय, शक्यच नाही, होतच नाही. तुमचं कर्म तुमचं वाटोळं करतंय. तुमची नुकसान जे करतं, तुमचं कर्म करतंय, तुमचे चुकीचे विचार करताय. आज आता इथून पुढे कुणाचं ऐकायचं नाही. साडूचं नाही, मेहण्याचं नाही, पत्नीचं नाही, पोराचं नाही, सासू सासऱ्याचं नाही, जावायचं नाही, भाऊके कुणाचंच ऐकायचं नाही. फक्त महर्षी नारद. तुम्ही सांगा, मी ऐकणार. महर्षी नारदांनी सांगितलंय, बघवाल्या तुळशीची माळ देतो तो. पवित्र तुळशीची माळा घेतली, हातामध्ये घेतल्याने मन राम 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 श्रीराम 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 राम श्रीराम श्रीराम श्रीराम. महर्षी नारदाला शिकवलं, राम मंत्राचा जप दिला. पण वाल्या कोळ्यानं सगळं त्याला राम राम म्हणताच यायचे नाही. तो मारा मारा धरा तोडा मारा म्हणा. महर्षी नारद म्हणले, मारा मारा का म्हणण्यास, पण म्हणत राहा मारा मा रामा 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 रामा. असा उलटा मंत्र जपला. पण उलट्या मंत्रानं वाल्याचा महर्षी वाल्मिक केले रामायण रामाआधी. आणि रामाला म्हणावं लागलं, माझा बाप बोलला तसं मी वागणार नाही, माझी माय बोलली कौशल्या तसं वागणार नाही, वशिष्ठ बोलले तसं वागणार नाही. 100% एक दिवस असा वागेल. बोलिले वाल्मिका तैसेचे करीना. बोलिले वाल्मिका तैसेचे करीना.
बघा कसे रामप्रभू म्हणतायत, बोलिले वाल्मिक, बोलिला राजा दशरथ, बोलिला लक्ष्मण, बोलिली सीता, बोलिला भरत, बोलिली कौशल्या, बोलिला सुमित्रा, बोलिला वाल्मिक, दरोडेखोर डाको, जगत प्रसिद्ध डाकू असणारा वाल्या कोळी. पण त्याच्यात बदल झालाय. बदला नावडेकर, बदला घेऊ नका, बदला तुम्ही, बदला. बदलण्यासाठी या बदलापूरची मंडळी येणार होते, आलेत का? वा, अभिनंदन. जीवन परिवर्तित करा, बदलापूरून ऐकायला आलेले. आणि आपल्या गावातले बदलापूरला गेले असतील काही काही धंद्याच्या निमित्तानं, आहे का नाही? ऐका, वाल्या कोळी व दरोडेखोर आहे जीवनामध्ये, आणि ही संधी पुन्हा नसते. एक दिवस चान्स देत असतो निसर्ग तुम्हाला. मनुष्य जीवन दिलंय, 100 वर्ष आयुष्य दिलंय, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिलाय तुम्हाला, माऊली सारखे संत दिलेत, नरदेहासारखा देह दिलाय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे जहालो. आम्ही जन्माला आलोय, आणि स्त्री असेल पुरुष असेल, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य दिले. हे आयुष्य 2 मुलं, पती पत्नी, घरदार आणि गाडी आणि एखादी नोकरी एवढ्यासाठी नाही. ह्याच्या पलीकडे तुमचं जग आहे. कीर्ती करा, सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला, कीर्ती झाली पाहिजे. वाल्या कोळी हा दरोडेखोर आहे, पण एवढी मोठी कीर्ती केली. देवानं सांगावं, बोलिले वाल्मिक तैसेची करी, तशाच पद्धतीने मी वागेन आणि वरतून दावीन, वागून दाखवेल. रामप्रभू म्हणतायत, हजारो लाखो वर्ष अगोदर रामायण घडलेलं आहे, वाल्या कोळ्याने लिहून ठेवलंय, आणि तैशाची वागण तसंच करी. देवानं तुमच्या वाणीला मान द्यावा, देवानं तुम्ही म्हणाल तसं वागावं. 11व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत, माऊली ओवी लिहित आहेत, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. विश्व पूर्ण जग देवांसाठी वेळ झालंय, आणि देव एका अर्जुनासाठी, एका बाईच्या पोरासाठी, कोणती पुत्रासाठी वेळा झाला, वेळा. आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, माऊलीसारखा महावैष्णव पंढरपूर सोडून आळंदीला यावं. ही भक्ती, हे प्रेम, या प्रेमाचा मोबदला भगवंत देतो. म्हणून देवाला वेळ लागावं, हे जीवन आहे. हा अर्जुन आहे. रामप्रभू म्हणतात, माझ्या नात्यातलं कोणी बोलेल, पाहुणे रावळे साडू हे तर दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नव्हती कोणी. तुमचा अंतकाल, तुमचा मृत्यू, जीवन सुधारायचं असेल, ज्ञानेश्वरीला समर्पित करा. जगामध्ये दुसरं ऐकू नका, ज्ञानेश्वरीच आहे. ज्ञानेश्वरी तुमची जन्मदात्री माय, आई, दैवत आहे, गुरु आहे, संत आहे. पुस्तक मगून बघू नका ज्ञानेश्वरीकडं, साक्षात माऊली. तुम्हाला काल सांगितलं मी 2-3 तास, ज्ञानेश्वरी हे अमृत कलियुगातलं, ज्ञानेश्वरी साक्षात माऊली आहे. त्या काळात बोललेले माऊली आहेत. फक्त विश्वास ठेवा, आपल्या आईवर विश्वास ठेवा, वडिलावर विश्वास ठेवा. जगात सूर्य पुत्र होता, कारण आईचं ऐकलं नाही मंडळी. ऐकायला शिका. तुम्ही ऐकताय, तुमचं अभिनंदन आहे. पहिल्या वर्षी 2007 साली ज्ञानेश्वरीला आरंभ केला. आजही तुम्ही ऐकताय. हजारो लोक आहेत ऐकलेले, ऐकतायत. तुळशीच्या माळा गळ्या नाहीत त्यांच्या, ऐकताय. आणि खरं सांगू, मी त्या काळामध्ये लावलेलं रोप होतं ज्ञानेश्वरी कथेचं, मराठी शाळेचं. समोर थोडे माणसं बसायचे, बसायला जागा नसायची, पण तिथं 2 वर्ष कथा केली. आणि ते मी सुरू केलं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही त्याला प्रेमाचं, जिव्हाळ्याचं पाणी घातलं नावडेकर, आणि आजपर्यंत तो कार्यक्रम तुम्ही सांभाळून ठेवला. हे तुमचं जीवन आहे, हे तुमचं भूषण आहे, हे तुमचं प्रेम आहे, हे तुमचा मोठेपणा आहे. पहिल्या वर्षीची पत्रिका आहे, तुम्हाला उद्या कधी आणतो मी मंडपामध्ये. बघा, 2007 साली माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं त्याच्यावर लिहिलेले असे, ज्ञानेश्वरी प्रवक्ते अर्जुन महाराज खाडे आळंदी देवाची यांनी प्रारंभ केलेला ज्ञानेश्वरी भावकथा नावडे. मी सुरू केलं ह्याचं मला स्वाभिमान आहे, ठीक आहे, पण हजारो पटीनं तुमचे उपकार आहेत, या आई बहिणींचे उपकार आहेत, या बंधुवर्गाचे उपकार आहेत. तुम्ही टिकवून ठेवलं, नाही तर 4-2 वर्ष सप्ताह चालू होतो आणि बंद पडतो.
20 वर्ष होत आले, तुम्ही त्याच ताकदीने अजून वाढत चाललेला आहे. तुम्हाला पुन्हा विनंती असेल, माऊलीची वाणी ऐका मंडळी. माऊलीचं सोडून जगात कोणाचं ऐकायसारखंच नाही. काल ज्ञानेश्वरीचा प्रारंभ होताना तुम्हाला सांगितलंय मी, नेवासा गावामध्ये 10-20 हजार लोक बसलेले आहेत. सर्वात लहान माझी माऊली आहे, 14 वर्ष वय माऊलीचं. ज्ञानेश्वरीवर कोणी बोलायचं, ज्ञानेश्वरी कोणी सांगायची, भगवद्गीतेचा अर्थ कोणी सांगायचा. नामदेव महाराज उठून बोलतायत, सांगितलं काका निवृत्तीनाथ महाराज, आज या कलियुगामध्ये जर ऐकायचं असेल फक्त माऊलीचंच ऐकावं. माऊलीसारखं दयाघन वाणी, माऊलीसारखी मधुर वाणी, माऊलीसारखी करुणा, माऊलीसारखी सत्यता, माऊलीसारखा आत्मविश्वास जगात कुठल्याही पुरुषाचा नाही. म्हणून आम्हाला माऊलीचं ऐकायचं. 2 वर्ष माऊलीचं ऐकले. जी माणसं माऊलीचं ऐकतात, आम्ही ढोरं राखणारी पोर आहेत. ह्या जागेवर बसायची आमची लायकी नाहीये. हे व्यासपीठ म्हणजे सामान्य पुरुषाचं नाहीये. 1 सेकंदही शाळेत गेलेलो नाही आजही, आजपर्यंत 1 सेकंद सुद्धा पहिली वर्ग नाही ना, कक्का नाही ना, केके नाही, काही शिकलेलो नाही. 10 वर्ष मजूर म्हणून बैलगाडीवर काम केलं, ऊस तोडायला कारखान्यावर 10 वर्ष सलग, आणि 13 वर्ष दुसऱ्याच्या गाई राखल्या 10 रुपये महिना दुसऱ्याच्या. तो मालक माझ्या मायभूमीतला आहे, पांडुरंगजी लांडे पाटील म्हणून माझ्या गावाचे गावकरी आहेत. आणि त्यांच्या गायी मी 10 रुपये महिन्याने, त्यांच्या गायी त्या काळात 2 वर्ष राखल्या होत्या, 10 रुपये महिना. आणि ते पांडुरंग पाटील लांडे आज ते त्या सप्ताहाला ज्ञानेश्वरीला दरवर्षी 30,000 देणगी देतात. 30,000. हे माणसं, ते गीताताई माझी मुलगी ती आणि महाराज बी होते, आज 4 वर्ष झाले ते 30,000 देणगी देतात, ज्यांच्यात मी 10 रुपये. पण त्याला करोडोपती द्या असं नाही, पण त्यांना आनंद वाटतो. माझ्या गायी राखणारा पोरगा, एका शेतकऱ्याचा गरीब घरातला मुलगा, आई आणि वडील वारल्याच्या नंतर वनवासी झालेला मुलगा, ते म्हणतात माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही महाराज, हे खाडे महाराज खरे आहेत का ते अर्जुन खाडे गायी राखणारा खरा का? हे ज्ञानेश्वरीचे पुण्य, हे ज्ञानेश्वरीमुळे भाग्य जन्माला आलं. तिचं मी ऐकलं, मी कुणाचं नातलागाचं ऐकलं नाही नावडेकर, फक्त मी तिचं ऐकलं म्हणून तिने इथं बसवलंय. हे भाग्य तुमच्या जन्मामध्ये, जीवनामध्ये जन्माला आलं पाहिजे. ऐकायला शिका जीवनामध्ये. माऊलीचं ऐकलं ज्या लोकांनी, सद्गुरू जोग महाराज माऊलीचं ऐकलं, जगद्गुरू तुकोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे 1111 पारायण केलेले. 1111 पारायण भंडारा डोंगरावर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे केले. त्यांची भागीरथी नावाची मुलगी येलेवाडीत दिलेली, इंद्रायणीच्या तीरावर देहू गावापासून 2 किलोमीटर अंतरावर गाव आहे. आणि ते येलेवाडीमध्ये मुलगीचं लग्न झालं आणि जावायला ज्ञानेश्वरी भेट दिलेली तुकोबारांनी. ही भगवद्गीता ज्ञानेश्वरी भेट दिलेली. त्यांचं ऐकलं म्हणून संत झाले. आणि ते सांगतात, काय सांगू आता माऊलीचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. सांगतात, काय सांगू आता या माऊलीचे उपकार, त्या संतांचे काय उपकार सांगावेत. माझं निरंतर जागविती, जनजागृती केली, मला सावध राहायला शिकलं, मला परमार्थाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी परमार्थाकडे वळलो. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. हे प्राण, पंच प्राण, माझा जीव, माझं शरीर जरी त्या माऊलीच्या चरण कमली ओवळून टाकलं तरी जीव थोडा आहे. एवढे माऊलीचे उपकार आहेत.
तुम्ही आज एका मंडपामध्ये बसलेत माऊली, या पवित्र मंडपामध्ये, ह्या ज्ञानेश्वरीचे माऊलीचे उपकार आहे, त्यांचे उपकार आहे, त्या ज्ञानेश्वरीचे उपकार आहेत म्हणून तुम्ही आज इथं बसलेले आहेत. पिढ्याने पिढ्या बसाल, हे माऊलीचेच उपकार आहेत. ऐकायला शिका, माऊलीचं ऐका, आपल्या आईचं आणि वडिलाचं ऐका, आपल्या गुरुचं ऐका, साधूचं ऐका, ज्ञानेश्वरीचं ऐका. आणि ज्या लोकांनी ऐकलं नाही ना त्यांचं वाटोळं झालेलं आहे. दुर्योधन, आई सांगत होती गांधारी, भांडणं चांगले नाहीत. कधी लक्षात ठेवा, भांडणं चांगले नाहीत, क्रोध चांगला नाही, भांडणारी माणसं मोठे होत नाहीत. जे सारखे भांडाभांडी करतात बघायचे का, तुझे दाखवतो वगैरे असे सारखे भांडणं करणारी माणसं मोठे होत नाही, त्यांचं आयुष्य भांडणातच जातं. माघार घेणारी माणसं, नम्रता घेणारी माणसं मोठे होतात. माऊलीला आई वडिलांनी गेल्याच्या नंतर बाल वय महाराज गावातले लोक भांडायचे, मारायचे, शिव्या घालायचे, अंगावर माती टाकायचे, शेण टाकायचे. माऊलीने भांडत बसले नाही. भांडणारा माणूस मोठा होत नाहीये. उदाहरण सांगतो तुम्हाला, एक प्रश्न विचारतो. तुम्हाला 10 किलोमीटर जायचंय, रात्रीची वेळ आहे, डोंगराला जायचंय, आणि तुम्हाला लक्षात आलंय की ज्या जायच्या रस्त्यावर आहे मोठमोठे साप फडी काढून आहेत, वाघ आहे, सिंह आहे, आणि त्या रस्त्याने आपल्याला जाणे, तुम्ही काय कराल? बोला. तुम्हाला त्या ठिकाणी जायचंच आहे, पण जायच्या रस्त्यावर हे प्राणी तुमचा जीव घेणारे, मग तुम्ही काय करायला पाहिजे? बोला माझ्या मुला, तुम्ही काय करायला पाहिजे? मग काय करायला पाहिजे? तिकडे जायला पाहिजे का नको? आणि तिथं जाणं तर गरजेचं आहे. तिथं गेल्या तरच तुमचं जगणं आहे. तुम्हाला तिथून पुढे जायचंय, तुम्ही काहीच बोलत नाही. ऐका माऊली काय बोलतात. माऊली म्हणतायत त्या रस्त्यावर मोठमोठे प्राणी जे तुमचा घात करू शकतात, आणि तुम्हाला तिथून जायचंय, आणि जिथं जायचंय ना तिथं तुमचे जीवन करोडो वर्ष तुमची कीर्ती अजरामर राहणार आहे. तिथं साधू पुरुष राहतात, तिथं ज्ञानेश्वरी राहते, तिथं देव राहतो, तिथं भगवंत आहे. आणि उंचावर जायचे, त्या डोंगरावर जायचंय तुम्हाला, पण जाणारा रस्ता खडतर आहे. मग काय करा? माऊली कसा मार्ग दाखवतात बघा. माऊली म्हणतायत माझी काम क्रोधाची साकडी, तिथे जायचे, काम क्रोध लोक मोठमोठे हिंस्र पशु चुकावून आला पहाडी सद्वासण्याच्या, जे तर विषयाची दाट झाडी, किट्ट झाडी, विषय 10 इंद्रियाची 10 विषय आणि दाट झाडी, आणि त्या झाडीमध्ये काम क्रोध लोभ मत्सर वगैरे यांची हिंस्र पशु साकडी म्हणजे संकट आहे. मग शहाणा माणूस काय करतो? त्यांच्या बरोबर भांडत बसत नाही का? भांडून वेळ जातो. मग काय करायचं? चुकावून आला तो जो रस्ता आहे तो रस्ता सोडायचा आणि दुसऱ्या रस्त्याने जायचं. चुकावून आला पहाडी डोंगरावर सद्वासनेच्या, मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माच्या वाटा. तुम्ही त्या डोंगरावर गेले याचा अर्थ हे डोंगर घेऊ नका. डोंगर म्हणजे तुमची क्षमता, तुमची योग्यता, त्या उंचीवर तुम्ही जायचंय, आणि ती योग्यता प्रदान करणारी ज्ञानेश्वरी. आणि तिथं मग तो देव आणि सर्व जग राहतंय, तिथं संत राहतात, तिथपर्यंत जायचे. पण चुकावणी भांडत बसले की तुमचा वेळ वायाला जातो, आयुष्य बर्बाद होतं. कदाचित तुम्ही त्यांना माराल किंवा ते तुम्हाला माराल. तुमच्याकडे एवढं सामर्थ्य नाही की त्यांना तुम्ही माराल. त्या नागाला, त्या वाघाला, त्या सिंहाला, त्या लांडग्याला, हिंस्र पशुला मारण्याची ताकद तुमच्याकडे नाही. तुम्ही एक करू शकता, चुकावून आला पहाडी. गावामध्ये भांडखोर महिला असतील, पुरुष असतील, चुकवायचे त्यांना. ते भले म्हणतील ती भित्री असू दे, भांडून वेळ घालू नका. दुर्योधन भांडत राहिला, आयुष्यभर भांडला. आई सांगत होती, आजोबा पंजोबा संत सांगत होते, देवानं सांगितलं, विदुर काका चुलते होते त्यांनी सांगितलं, कुणाचंच ऐकलं नाही. त्याचा परिणाम असा झाला नावडेकर, 100 भाऊ एकाच युद्धामध्ये सर्वच्या सर्व मेले. 100 भाऊ. बहीण दुष्याली नावाची बहीण होती, ती जयद्रथाला दिलेली होती, ती विधवा झाली. जयद्रथ अर्जुना मारला, बहीण विधवा झाली, भाऊ मारले गेले, म्हणजे भाऊजाया विधवा झाल्या. शेवटला एकटा उरला. शेवटच्या दिवशी भीमानं मांडीवर गदा मारली का? द्रौपदीला
भर सभेमध्ये दुर्योधनानं मांडी उघडी करून दाखवली होती आणि दुर्योधन त्याच वेळेला सांगितलं होतं द्रौपदीनं, दुर्योधना ही मांडी माझी नाही, ती मांडी डावी मांडी पत्नीची, उजव्या मांडीवर बहीण मुलगी भाऊजाई वगैरे बसू शकते, डावी मांडी पत्नीची, ती मांडी माझी नाही, मी तुझी भाऊजाई, पण त्यानं डावी मांडी उघडी करून दाखवली, याच्यावर बस. त्यावेळेला भीमाने सांगितलं होतं द्रौपदी बसणार नाही पण भीमाची गदा एक दिवस त्याच्यावर बसेल. शेवटच्या दिवशी गदेने महाराज गदा घाय मांडी मोडली, मांडी चूर्ण केली, कंबर मोडली, हात तुटलाय. जिवंतपणे दुर्योधनाचं एक बुबुळ गिधाडाने काढलंय आणि एका तहान लागली असा दाढीखाली हात दिला, एक हात इथून तुटून गेलाय, तहान लागली. बघा मंडळी, तुम्ही जर माऊलीचं नाही ऐकलं, तुम्ही जर चुकीच्या मार्गाने निघाले आणि बाकीचेच पुराण भरडीत बसले, जीवच कसे येतात. देवाचं ऐकलं नाही, गुरुचं ऐकलं नाही, साधूचं ऐकलं नाही. 100 भाऊ होते, तहान लागली, बाजूला पाहतोय प्रेताचा ढीगच्या ढीग लागलेला, एकही जिवंत नाही. रडतोय. त्याला 24 लाख लोकांचा मालक होता दुर्योधन. 24 लाख लोक, 10,000 दास्या दुर्योधनाला झोपू घालायला होते, झोपायला. त्याला झोपू घालताना असं वारा घालायला वगैरे, सेवा करायला, गुलाबाच्या पाकळ्या, कोणी पाणी, कोणी वारा घालायला, स्वयंपाक करायला, हातपाय दाबून द्यायला, डोक्याला तेल लाव मसाज करायला वगैरे वगैरे वगैरे. 10,000 दास्या आणि दास मिळून संख्या 10,000. आणि दुर्योधन निघाला ना, निघाल्याच्या नंतर 10 माणसं होते जगप्रसिद्ध. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, विकर्ण, जयद्रथ, 10 माणसं. हे लोक निघाला ना दुर्योधन, मला अंगावर शाल टाकायचे नसतं. दुर्योधन हत्तीसारख्या मांड्या होत्या, असा रस्त्याने निघाला ना, हत्तीच्या डोलासे निघायचा. आणि 10 माणसं आहेत धनुष्याला बाण लावून रक्षण करायला. पुढे 3 आहेत, मागे 3 आहेत. किती झाले? 6. या बाजूला डाव्या बाजूला 2 आहेत आणि या बाजूला 2, 4. किती झाले? 10 माणसं. पण तोच दुर्योधन आईचं आणि साधूचं ऐकलं नाही, संतांचं ऐकलं नाही, वडिलाचं कधी ऐकलं नाही. आणि शेवटच्या टप्प्यात देव सांगायला गेले, दुर्योधना पांडवांना 5 गावे तरी दे. त्यानं सांगितलं हिम्मत असेल तर पांडवांना लढा म्हणावा. सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय देणार नाही. दुर्योधनाचं वाक्य. तोच दुर्योधन भारताचा राजा होता, पण कपाळाला लावायला मातीत सुद्धा नेऊ शकला नाही. तिथेच त्याचा अंत झाला, तिथेच त्याला खड्ड्यामध्ये पुरावं लागलं. मातीत जेसीबीने माणसाने खोदून तिथंच पुरावं लागला. एकटा गेला मंडळी, एकटा नाही, एकटा गेला. 100 भाऊ गेले आणि त्याच्याबरोबर द्रोणाचार्य, भीष्माचार्य, शकुनी, कर्ण, विकर्ण एवढे मोठमोठे बलाढ्य वीर होते, त्यांना सुद्धा मातीत मिळालं, घुळीस मिळाला. एका मूर्ख पोराच्या चुकीमुळे. का ऐकलं नाही? 20 वर्षापासून तुम्हाला हेच सांगतोय, ऐका, ज्ञानेश्वरी ऐका. मनोरंजन करणारे ग्रंथ आणि पोत्याने कीर्तन कथा ऐकू नका. जीवनाचं कल्याण करणारी कथा ऐका, जीवनाची व्यथा घालवणारी कथा ऐका. दुर्योधनाला समजून सांगतो, नाही ऐकलं. आणि झालं काय बघा, वंशाला दिवा लावायला माणूस शिल्लक राहिला नाही. 24 लाख लोक त्याच्या बाजूने होते. 24 लाखातले फक्त 3 माणसं जिवंत आहेत. ते चिरंजीवीत म्हणून अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य, 3च. बाकी खलास मेले, एकही शिल्लक राहिला. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहिली नावडेकर. बघा ओवी कशी. माऊलीला विचारलं 24 लाखातून किती मेले माऊली. बघा माऊली कशी होईल. माऊली म्हणतायत, माझ्या हाताकडे बघा. माऊली दुर्योधनाकडे हात करतायत, यांचे सावाये. दुर्योधन आहे पुढे, त्याच्याकडे हात करतायत माऊली. यांचे सावाये म्हणजे या दुर्योधनाला सावाये म्हणजे सहाय्य करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी. यांचे सावाये आले देशोदेशीचे राये, देश विदेश, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, देशोदेशीचे. हमाल नाहीये शब्द माऊलीचे. वयाच्या 14व्या वर्षी 728 वर्षापूर्वीचे शब्द तुमच्या पुढे ठेवतो.
आले देशोदेशीचे राय म्हणजे राजे. पण माऊली ही माणसं कसे मेले? माऊली म्हणतात त्यांचा निरोप सांगावया जावं न आहे. ते कसे मेले हे निरोप सांगायला सुद्धा माणूस शिल्लक राहिला नाही. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व मेले. का? ऐकलं नाही. कर्णाला कुंती मातेनं सांगितलं होतं, कर्णा अरे पदर पसरती तुझ्या पुढे, मी माय जन्मदात्री आई तुझी बाबा. आई सूर्याचा पुत्र आहेस, माझा पोरगा आहेस कर्णा, तुला पदर पसरते, भीक मागते कर्णा, ऐक माझं. देवाचं ऐक, साधूचं ऐक रे. नाही म्हणला. तुला काय कळतं म्हातारे? नाही तुझा ऐक. अरे तू दुर्योधन कपटी आहे. हा ठीक आहे, पण माझा मित्र आहे. तुमच्या असे कितीतरी दुर्योधन नावडे गावात असे कपटीपणानं मैत्री करून, चांगल्या गरीब घरातल्या पोराला मार्गस्थ करून, श्रीमंताच्या पोराला मार्गस्थ करून दारू, मद्यपान, पिक्चर, ऑर्केस्ट्रा, तमाशा, ड्रग्ज वगैरे वगैरे अशाला नादाला लावतात आणि जीवन उद्ध्वस्त होतं. कर्ण चांगला होता. शकुनी दुशासन कर्णाबरोबर मैत्री केली आणि महाराज हात तुटला, मुंडकं तुटून पडलं अर्जुनाच्या बाणानं, मरावं लागलं. आणि 5 पांडव आहे, 5 पांडवाच्या केसालाही धक्का लागला नाही. फक्त देवाचं ऐकलं. देव निष्ठा होती, कुणाचंच ऐकलं नाही. फक्त एकच, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा ऐकायला शिका. माऊली सांगतात, ज्ञानेश्वरी सांगते, आपली जन्मदात्री आई मुसलमान असेल, हरिजन असेल, दलित असेल, मातंग असेल, कोळी असेल, माळी असेल, मराठा असेल, वंजारी असेल, ब्राह्मण असेल, पारधी असेल, घिसाडी असेल, कोणीही असो, आईचं ऐका. आई सांगते ते ऐका, वडील सांगतात ऐका, साधू सांगतात ऐका. जो मुलगा आईचा आणि वडिलाचे शब्द डावलतो त्याचं पतन झाल्याशिवाय. आणि जो 72 पुरुष अंजनी मातेचं ऐकलं, बजरंगबली, भीष्म, आईचं गंगेचं ऐकलं, अर्जुनानं कोणतीचं ऐकलं, अर्जुनाचं काहींचं आई तू म्हणशील ती पुरवडीश. पर्यायाने वडील तर लहान वयात गेलेले, आई तू सांग काय करू. आईचं ऐकायचं, गुरुचं ऐकायचं, देवाचं ऐकायचं. देह जावो आत्वर राहो, पांडुरंगी दृढ भाव, चैन्न न सोडी सर्वता, आन तुझी पंढरी नाता. हे भगवंता, हे पंढरीच्या मालका, तुझ्या पायाची शपथ घेऊन जातो, सांगतो तुझ्याशिवाय मी कोणाचं ऐकत नाही. बस तुझ्यावर आमची निष्ठा आहे, तुझ्यामुळे आमचं भलं होणार आहे. ऐकायला शिका. कर्णानं ऐकलं नाही म्हणून अपकीर्ती झाली, कीर्ती करायची होणार. हे सांगतोय, कीर्ती श्रीवाक्च नारेणाम स्मृती मेधा धृती क्षमा. कीर्ती आपण इथून बाजूला आलेलो, कीर्ती करा, कुठल्याही मार्गाने करा. आज नावड्याची कीर्ती महाराज रायगड जिल्ह्यामध्ये चालली. मी जिथं जाईल तिथं नावडेचं नाव सांगतो. माझं नावडे गाव बघा. 20 वर्ष झालं ज्ञानेश्वरी भावकथा कार्यक्रम त्यांनी टिकून ठेवला. ज्ञानेश्वरी ऐकतायत, ज्ञानेश्वरीला समर्पित आहेत. आईसारखं अंतकरण घेऊन बघा. टाचणी पडली तर आवाज येईल. एक सुद्धा माणूस बोलत नाही.
एक सुद्धा पुरुष बोलत नाही, एक सुद्धा महिला बोलत नाही, अतिशय प्रेमानं ऐकतात. एवढीच मेजवानी 12 महिन्यामध्ये तुम्हाला एवढी पर्वणी असते. कानच करीगा सर्व इंद्रियाचे, सर्व इंद्रियाचे कान करून ऐका. गेला दुसरा दिवस, आत्ता 4-5 दिवस जाते. ऐकत राहा आयुष्यभर. आणि माऊलीला विनंती करा, माऊली तुमची वाणी आम्हाला जन्मच्या जन्म ऐकायला मिळावी. तुम्ही या मृत्यूलोकामध्ये ऐकलं ना, तुम्ही स्वर्गामध्ये जा, वैकुंठामध्ये जा, कैलासामध्ये जा, कुठेही जरी गेले तुम्हाला तिथं ज्ञानेश्वरी कथा ऐकायला मिळेल, म्हणजे मिळेलच. गीता ऐकायला ही पुण्य तुमच्या बरोबर आहे. हे तुमची मोठी तपश्चर्या आहे. 2-2, 3-3 तास या पवित्र मंडपामध्ये तुम्ही ऐकत बसताय. ही महान पुण्य होत आहे. तुम्ही कीर्ती करा जीवनामध्ये. ही कीर्ती ही स्त्री आहे, स्त्री शक्ती, 7 स्त्री शक्ती, त्याच्यापैकी ही स्त्री शक्ती ही कोणती कीर्ती. मग कुठल्या मार्गाने कीर्ती करा. वा, बाई नावडे गावामध्ये कुठलाही मनुष्य येऊ, बाई येऊ, त्याला नाही म्हणत नाही. आपल्या घासातला घास देते, दयाघन आहे, मायाळू आहे, उदार आहे. महाराज मावळामध्ये गाव आहे, लोणावळ्याच्या पुढे गाव आहे. तिथं माझी ज्ञानेश्वरी 2005ला एका माणसाने नियोजन केलं. सुरुवातीला गाववाल्याने म्हणले आम्ही सहकार्य करतो. कथेचं नियोजन केलं, मंडप टाकला आणि गाववाले म्हणले तुझं बघ म्हणले, आम्हाला नाही जमायचं. काय सगळंच गाव नाही पण 4-2 म्हणले ते. महाराज बाईनं गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं, हे म्हणजे सोनं होतं ते घाण ठेवलं. त्या माणसानं अंगठ्या चैन होती ती घाण ठेवली आणि ज्ञानेश्वरी कथा केली. जीवन बघा कसं असतं. तसं एक माणसं सुद्धा करू शकतात. गावानं केलं तर अभिनंदन आहे, पण तुमची कीर्ती होते. आज महाराष्ट्रभर आणि जिकडं तिकडं, आज इकडे तिकडे सगळ्या भेजवर बातम्या असतात. नावडे गाव ज्ञानेश्वरी भावकथा, ही कीर्ती अजरामर आहे. आणि आज नावडे गावावर या 7 दिवसामध्ये या मंडपावर कथा सुरू झाल्याबरोबर कथाकारावर नाही, तुमच्यावर तुमचे गेलेले पूर्वज, तुमचे आजे पंजे महिला, सर्व ही पूर्वज, हजारो पूर्वज नावडेकर तुमच्यावर वैकुंठातून आणि स्वर्गातून पुष्पवृष्टी करत असतील. धन्य धन्य नावडे. आणि ते तिथून ऐकत असतील. ही कीर्ती, कीर्ती स्त्री म्हणजे लक्ष्मी. कीर्ती स्त्री म्हणजे ज्या पुरुषाकडे श्रीमंती पैसा आहे, तो पैसा चांगल्या कार्याला जातो. नाहीतर महाराज दारू, खून, खटले, दरोडे, कोरोना सारखा रोग राई, पुन्हा अनेक 5-5. आता एक माझ्या जन्मभूमीत सप्ताह झाला, त्यांनी सांगितलं महाराज 25 लाख रुपये घातले आणि बरा झालो. 25 लाख घातले म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायला आलो, कीर्तन ऐकायला आलो. त्या माणसानं महाराज पुढच्या वर्षीसाठी 41,000 रुपये देणगी दिली आपल्या सप्ताहासाठी. जगून आलो. महाराज याच्यामध्ये पैसा जातो, अनेक चुकीच्या मार्गाने पैसा जातो, पण चांगल्या मार्गाने गेलेला पैसा जन्मच्या जन्म तुम्हाला तो भोगायला मिळतो. त्याचं नाव आहे दैवी शंभर. कीर्ती श्री वाक्च नारी नाम. स्त्री आणि वाक फक्त लक्षात ठेवा. वाणी, वाक शब्दाचा अर्थ आहे वाणी. माणसानं जीवनामध्ये वाणी आणि पाणी हे जपून वापरलं पाहिजे. वाणी जपून वापरली पाहिजे. उठलं की कोणालाही शाप देऊ नये किंवा कोणालाही आशीर्वाद देत बसू नये. जपून वापरावी. कुणाला शिवा घालू नयेत, कुणाची निंदा करू नये. चुकीचं जीवन आपल्या जीवेचा खराटा करून दुसऱ्याची घाण साफ करू नये. आणि महिला मंडळ तुमच्याकडे बहुत करून वेळ जास्त असतो. कुणाची निंदा आणि स्तुती करण्यापेक्षा ज्ञानेश्वरीला समर्पित करा. माऊली माऊली ज्ञानेश्वरी 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 करत वाचत जा. वाणी, तुमची वाणी ज्ञानेश्वरीला समर्पित आहे, हरिपाठाला समर्पित आहे, गाथ्याला समर्पित आहे. तुमच्या वाणीद्वारे सारखं करोडो वेळेस माऊली 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 ज्ञानेश्वरी 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 राम कृष्ण कृष्ण अशी वाणी निघते. ही वाणी भगवंत म्हणतात अर्जुना. त्याची जी कीर्ती माझी विभूती मी. अर्जुना त्याची जी वाणी ती मी, माझं स्वरूप आहे. मी त्याला ती वाणी दिली, ते वक्तृत्व दिलंय अर्जुना. ती वाणी त्याचं बोलणं नाही, आपलं बोलणं बघा ना. नवरा जर जास्त बोलायला तर बाई म्हणते बास करा हो, बास झालं. तुमचं आंबट करा ना, बास झालं. कान बहिरे झाले तुमचे ऐकून आमचे.
तितकं सुद्धा सांगता हो म्हातारे अरे गप ना बाबा बस बस मुडद्या तुझं ऐकून ऐकून कान बहिरे झाले. काय दिवा लावलास ह्या नवीन लोकांना माहिती नाही. अख्खं गाव जाणतं तू काय दिवा लावला. बस बोलू नको. जास्त बोलायला लागला तर माईक हातातलं घ्यावं लागतं. तुझी बास आंबट बडबड 2 शब्दात सांग तुला काय सांगायचं. बघा तुम्ही राजकारणी पुढारी बोलायला उभं राहिले तर तिकडे बटन बंद करावं लागतं. फोनवावं लागतं बंद करा मग म्हणतो कसं काय बंद झालं. बंद झालं नाही केलंय तू बंद करीनास म्हणून तिकून बंद केलं. माऊलीची वाणी म्हणतात बोला माऊली बोला बोला माऊली. या करोडो लोक ऐकतात. एका माणसाला माऊली गाव ऐकतंय माऊली बोला. अजून अर्धा तास वाढून घ्या बोला माऊली. आणि एकाला मध्ये ए बास कर तुझं बोलणं. कंटाळून गेले का आयुष्यभर ऐकले काय लायकी. तुला तुझं नीट करता आलं नाही तुझ्या बोलण्याने. काय तुझं भलं होणार आहे दुसऱ्यात. बास कर बोलणं. माऊलीची वाणी टाळ आणि पकवाज लावून वाणी गायल्या जाते. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. वाणी गाऊन माऊलीची वाणी गायल्या जाते. तुमचं आमचं बोलणं म्हणजे कुत्रा ऐकत नाही त्याचं महाराज चला हे आलं हे बडबड महाराज चला ह्यानं जर सुरू केलं तर हे 2 तास बंदच करत नाही. आणि जेवायला घरी बोलून आमचं घरात काहीच राहिलं नव्हतं. हे जे आहे ते आपण बापानं सर्व घालवलं होतं. हे पट्ट्यानं घर बांधलं जागा घेतली गाडी घेतली वगैरे वगैरे वगैरे. हे जीव 2 चपात्या खाऊ घालतो इतकं बोलायला सुरुवात करतो. माऊलीची वाणी गाऊन टाळ पकवाज लावून गायल्या जाते. माऊलीची वाणी ज्ञानेश्वरी टाळ पकवाज आणि मृदंगाच्या तालामध्ये गायल्या जाते. सांगा महाराज सांगा महाराज. अहो आम्ही सांगतोय पण ज्या माऊलीने वाणी जन्माला घातली काय वाणी असेल काय वाणी असेल. डोक्यावर घेऊन नाचतात तुम्ही. आम्ही बोलतोय तुमच्या आमच्या वाणीला महाराज लोक म्हणतात का बोंबला लागला सुद्धा. आपलं बोलणे बोंबलू नका हे बोलणे. आणि आपल्या बोलण्यावर माऊलीने स्वतंत्र अभंग लिहिलाय. हरिपाठात अभंग आहे माऊलीने स्वतंत्र अभंग लिहिलाय. आठवतो का तुम्हाला. अनंत वाचाळ बरळती बरळ. वाचाळ तुमच्या आमच्या बोलण्याला माऊली म्हणतात अनंत. असे वाचाळ भरपूर आहेत गावात. अनंत वाचाळ बरळती बरळ. आणि माऊलीची वाणी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना करू. वाणी जो वक्ता बोलायला आरंभ करतो ती वाणी परमात्म्याचा अंश असते. भगवंत म्हणतात अर्जुना हा विभूती अंश हे विभूती योग आहे. ती माझी विभूती त्याची वाणी माझी विभूती. कीर्ती श्री वाक्यणारी स्मृती. आता व्यासपीठावर काय बोलायचंय. स्मृती शब्दाचा अर्थ स्मरण आठवण तुमच्या ध्यानात माइंड मध्ये राहिलं पाहिजे. नाहीतर चिंतन करून आले दुसरं सांगायला लागली नाही म्हणजे लक्षातच राहिलं नाही. स्मृती त्याला ते जे बोलायचंय ते मी पुरवतो ना त्याला आठवण राहते ना. स्मृती माझे मी देतो त्याला माझा अंश आहे तो. स्मृती पुढे मेधा. मेधा म्हणजे धारण करणे. मेधा म्हणजे माइंड मेंदू. त्या मेंदूमध्ये जी धारण करण्याची शक्ती ना आपल्याला लहानपणी खेळ खेळलेला भांडणं केलेल्या शिवाय घातलेल्या हरिपाठ केला आज आठवतं. ती मेधा म्हणजे ते मेंदूमध्ये ती धारण करते ती साठवून ठेवली मेधा. धृती. धृती म्हणजे धारण करणे. आता वक्त्यानं सांगितलेलं तुम्ही धारण केलंय ते आयुष्यभर लक्षात राहतं ते धारण करणे. स्मृती मेधा. आणि पुढे क्षमा. किती जरी अपराध केला द्रौपदीचे 5 मुलं मारले अश्वत्थाम्याने आपण क्षमा केली. क्षमा भगवान म्हणतात ते माझे अंश आहे. आणि शेवटची विभूती जेत जेत संपत्ती आणि दया. ज्या गावामध्ये ज्या पुरुषाकडे गावात 1 नंबरचा श्रीमंत आहे पैसा भरपूर आहे जमीन कंपन्या दुकानदारी वगैरे वगैरे पेट्रोल पंप सोन्याचं दुकान करोडोपती. पण तो जर दारूच्या दुकानावर मांसाहार मच्छी मारामारी भांडणं पोलीस स्टेशन दरोडे ह्याच्यासाठी जर खर्च करत असेल भगवंत म्हणतात ते आसुरी संपत्ती. मग काय केलं पाहिजे. त्याची संपत्ती 24 तास अन्नदान. सांगून एक गोष्टी काही पण सांगतो तुम्हाला चालना मिळावी. आज 12 वर्षे झाले. 12 वर्षे माऊलीच्या मंदिरामध्ये जेवढी लोक पारायणला बसतात तुम्हाला चालना मला म्हणून सांगतो तुम्हाला मिळावी म्हणून तुम्हाला सद्बुद्धी अजून जास्त आठवाय म्हणून सांगतो.
माऊलीच्या आळंदीमध्ये आजानवृक्षाखाली जेवढे लोक पारायणला बसतात महिला पुरुष, त्या लोकांना सकाळचा नाश्ता 12 वर्ष झालं माझ्यातर्फे असतो, विनामूल्य सेवा असते. घरची माणसं, आमची गीताताई असेल, आमची सोन असेल, मालकीन असेल, हे सर्व तयार करायचा आणि 8:30ला घड्याळ लावून 8:30ला माऊलीच्या मंदिरात डबा असतो, घरी तयार करायचं आणि तिथं नेऊन द्यायचं. जेवढं पारायण करतात तेवढ्या माणसाला कधी 100, 50, 10 जेवढे असतात तेवढे अखंड असतात. सुतक पडू नाही तर काय असो. कोरोनामध्ये सुद्धा चालू होता. मग कोरोनामध्ये पारायण चालू नव्हतं, पण आतले सेवक जे होते झाडलोट करणारे पुजारी ते खातो. खरा त्या अन्नदानाचं फळ. आणि एक 5-7 मधुकरीवाले महाराज लोक असतात, अखंड दर दिवस 11 वाजता त्यांना मधुकरी असते. एक बाबा आहेत कंधार तालुक्यामधले, त्यांना आता 4 वर्ष झालं. तुम्ही ते कुठल्या जातीचे आणि कुठले विचारलं सुद्धा नाही, फक्त गाव विचारलं, तालुका कुठला म्हणजे कंधार तालुका, गीतेवाडी नावाचं गाव आहे, तिथला मी आहे. त्यांना 1 टायमाचं जेवण असतं डबा. पंढरपूरचे महिन्याचे वारकरी. का सांगतो तुम्हाला, जेत जेत संपत्ती आणि दया. आमचं जे भलं चाललेलं आहे, आमचं जे चांगलं चाललेलं आहे, आम्ही जे बोलतोय ना, ह्याच्या पाठीमागं दुसरं काही नाही, ज्ञानेश्वरीचे पुण्य आहे. त्याच आजानवृक्षाखाली 175 पारायण मी केलेले त्यावेळेला, सलग 175. आणि अशा कथा 135 कथा झाल्यात. माऊलीच्या मांडीवर बसून, माऊलीच्या दरबारात, माऊलीच्या समोर दिवाळीमध्ये निफाडच्या महिला मंडळ होते आपले, जसे नावड्याच्या महिला मंडळ आहेत, 100 ते 150 महिला मंडळी एकत्रित आल्या आणि माऊलीच्या दरबारामध्ये तुमच्यासारखे शेकडो पुरुष आणि महिला मंडळांनी माऊलीच्या ही माऊलीची वाणी माऊलीच्या दरबारात खर्च सगळ्यांनी मिळून केला. 7 दिवस जेवण खावणं राहणं वगैरे. आणि मग मला त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही बाकीच्या पोत्या खूप ऐकल्या, पण आम्हाला माऊलीची वाणी ऐकायची, ती माऊलीच्या साक्षीनं माऊलीच्या दरबारात ऐकायची. सकाळच्याला पारायण म्हणजे गीताताई व्यासपीठ चालवायची. सगळ्या महिला 200-250 महिला माऊलीच्या दरबारात समोरच विना मंडपात. मग त्यांनी सांगितलं, महाराज इथं नेम आहे, महिलांनी इथं समोर बसायचं नाही. मला आमच्या महिला दुसरीकडे बसू शकत नाही. नेम मोडला. माऊलीच्या दरबारात माऊलीच्या समोर दोन्ही विना मंडपात आणि कारंजा मंडपात महिला पारायणला बसल्या. त्या गीताताईंनी व्यासपीठ चालवलं आणि मग दिवसभर त्या वाचायच्या आणि संध्याकाळी 6 ते 8 माझी अशी जशी कथा तशी कथा. माऊली समोर आणि ज्या माऊली बोलले तीच वाणी, त्याच माऊलीला माझं भाग्य, माझी आई आणि वडील धन्य असतील मला जन्माला घातलं. त्याच माऊलीच्या पोटी जन्माला आले म्हणून माऊलीला मी त्याने ज्ञानेश्वरी सांगितलं. कधीतरी तुम्ही विचार करा, नावड्याचे महिला मंडळ इथं तर ऐकतायच, पण जो वेळ मिळेल तिथं मिळत नाही वेळ. 2-2 वर्ष बुकिंग असते. आम्ही केव्हा 6 महिने मी खूप वशिला लावून त्यांना बोलून पाया पडून, माझी मित्र कंपनी असल्यामुळे दिवाळीमध्ये 11 नोव्हेंबर आपलं 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत अशी 8 दिवस कथा केली. तुम्ही सुद्धा 1 दिवस तिथं ती कथा करा. 7 दिवस पारायण करायचे. दररोज 2 टाइम तिथं दर्शन माऊलीचं आणि संध्याकाळी माऊलीच्या समोरच कथा ऐकायची. बघा तिथला आनंद कसा आहे जीवनात. आणि त्याला करोडो रुपये खर्च लागत नाही, थोड्यामध्ये होतं ते. काय आम्ही कोणी तिथं पैसे घेत नाही. आळंदीमध्ये 1 रुपया सुद्धा नाही. का? त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून ते म्हणले, आम्ही तुम्हाला निदान कपडे वगैरे गुरुदक्षिणा म्हणून 11,000 रुपये त्यांनी पायावर ठेवले. 7 दिवस कथा सांगितली. कोणीच 1 रुपया कोणी घेतला नाही. काय हे सांगतो तुम्हाला, माऊलीचा दरबार आहे. माऊलीची वाणी ऐकायला शिका. माऊली म्हणतात, जेत जेत संपत्ती आणि दया, वस्ती आले एके ठाया, ते जाण धनंजय विभूती माझी. जो करोडपती, जो श्रीमंत बाई आणि श्रीमंत पुरुष आहे, त्याच्याकडचं धन जो परमार्थाला खर्ची करतो अर्जुना, तो जाण धनंजय. जाण म्हणजे ओळख, धनंजय म्हणजे अर्जुना. अंश माझा, तो माझा अंश आहे. हा 10व्या अध्याय आणि 11व्या अध्यायाचा सार तुमच्या पुढे ठेवलं. अतिशय गोड आहे. किती सांगत बसणार तुम्हाला, सांगेल तेवढं कमीच आहे. अजून 4 तास सांगितलं तरी 10वा अध्याय मरेपर्यंत सांगितलं तरी संपायचा नाही. नाथ सागर जसं मोठं धरण भरलेलं असतं, तसं धरण ह्या माऊलीने भरून टाकलेलं आहे आमचं. किती बोलत राहा, वेळ कमी पडतो, वाणी कमी पडत नाही.